नमस्कार, मी लखन अदाटे. राजकीय दंगलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा आपण बातचीत करणार आहोत सोलापुरातील यंगिस्तान सोबत. माझ्यासोबत आहेत एमआयएमच्या वतीने याकूब शेख, एमएनएसच्या वतीने आपल्यासोबत चर्चासत्रात सहभागी होत आहेत रवी शिंदे, राष्ट्रवादीकडून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी आपल्यासोबत आहेत नवनाथ भजनावळे आणि भाजपकडून आपल्यासोबत आहेत संतोष बरमशेट्टी. तर संभाजी ब्रिगेड जी यंदा प्रथमतः सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरते, त्यांच्यावरून कपिल कोळे, या सगळ्यांची आपण बातचीत करणार आहोत. सुरुवातीला जाऊया आपण भारतीय जनता पार्टीकडे. भारतीय जनता पार्टीची तयारी कशी सुरू आहे? भारतीय जनता पार्टीची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने एक सोलापूरसाठी विजन ठेवलेलं आहे की सोलापुराचं विकास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कसं करता येईल. केंद्रात राज्यात सत्ता असल्यामुळं आगामी काळात जर सोलापुरात भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणारच आहे. मग त्या दृष्टीनं आगामी काळात आपली सत्ता आल्यानंतर सोलापूरच्या जनतेला आपण काय देऊ शकतो याचं विचार आमच्या पार्टीकडून आमचे लाडके पालकमंत्री हे करत आहेत. ठीक आहे, भाजपची तयारी कशी सुरू आहे? सध्या लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? इच्छुकांची काय स्थिती आहे? इच्छुकांची तर संख्या तुमच्या मीडियाकडे आकडा आलेला असेल. भारतीय जनता पार्टीकडे इच्छुकांचा ओढा हा फार जास्तच आहे. तो आम्हालासुद्धा थोडा त्रासदायक होत आहे की इतकी संख्या आहे की भारतीय जनता पार्टी एक विकासाचं विजनच संपूर्ण देशात, राज्यात आणि आपल्या महापालिकेत राबवणार आहे. ठीक आहे, भारतीय जनता पार्टी विकासाचं विजन राबवते, म्हणूनच भारतीय जनता पार्टीकडे इच्छुकांचा ओढा जास्त आहे असं संतोष बरमशेट्टी यांना वाटतोय. संभाजी ब्रिगेड कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, काय करते सध्या व्यूहरचना? संभाजी ब्रिगेड सध्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये असेल अथवा राज्यामध्ये प्रथमच महानगरपालिकेमध्ये सध्या निवडणूक लढवू इच्छिते. सोलापूर महानगरपालिकेमध्ये सध्या किमान आमची या ठिकाणी 10 ते 15 तरी उमेदवार 100% येणार. सध्या संभाजी ब्रिगेडची वेट अँड वॉचची भूमिका सध्या चालू आहे. साधारण आमचे आदरणीय वरिष्ठ प्रदेश पातळीवरचे जे काही नेते आहेत साधारण 1 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी सोलापूरला येतील, आम्हाला मार्गदर्शन करतील. इतर सर्व पक्षातील जे काही नाराज बंडखोर असेल ते सर्वजण आमच्या संपर्कात आहेत. नक्कीच आजी माजी नगरसेवक सुद्धा या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रतीक्षित आहेत. हा सगळा पत्ता आपल्याला 1 तारखेला या ठिकाणी उघडकीस येईल एवढं मात्र मी या ठिकाणी नक्की सांगतो. आणि ह्या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेमध्ये कोणत्याही एक हाती सत्ता येणार नसून नक्कीच याच्यामध्ये संभाजी ब्रिगेडला समावेश करून घेतल्याशिवाय महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन होणार नाही एवढी मात्र 100%. संभाजी ब्रिगेडला सत्तेत वाटा दिल्याशिवाय कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करता येणार नाही असंच संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे. एमआयएमची तयारी कशी सुरू आहे? मैं बोल रहा हूँ, सबसे पहले एमआईएम की तैयारी आपको पता रहेगा 31 जनवरी 2017 को एआईएमआईएम के फायर ब्रिगेड नेता अली जनाब अकबरुद्दीन ओवैसी साहब, इनकी जाहिर सभा आसरा चौक में शाम में 6 बजे रखी गई है. ये इसका सबसे पहला राजकीय दंगल एआईएमआईएम पार्टी महानगर पालिका इलेक्शन में करने जा रही है. और दूसरी बात, पहली बार एआईएमआईएम पार्टी को किसी गैर यानी दिगर कम्युनिटी के लोगों ने टिकट मांगा है. हमारे पास टोटल 250 के इच्छुक उम्मीदवार फॉर्म आए हैं. उसमें 55 पदवीधर है और 35 से 40 दिगर कौम के उम्मीदवार है. और इसी तरह एआईएमआईएम के पास इलेक्शन की तैयारी बड़े ही ज़ोरों शोर में है. आने वाले दिनों में एआईएमआईएम के तरफ से हमारे अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब शोलापुर में पदयात्रा करने वाले हैं. उसके साथ में हैदराबाद के 9 आमदार और महाराष्ट्र के 2 आमदार, इस तरह दिगर महाराष्ट्र के औरंगाबाद, नांदेड़, बीड़, इधर की पूरी टीमें आकर काम करने वाली है. इसी तरह एआईएमआईएम को लोगों की तरफ से बहुत अच्छा रिस्पांस मिल रहा है. सिर्फ इसमें मुसलमानों की तरफ से नहीं मिल रहा साहब. ठीक आहे, असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत अकबरुद्दीन ओवैसी सुद्धा सोलापुरात एमआयएमचे स्टार प्रचारक असतील असे संकेत या ठिकाणी एमआयएमच्या वतीने देण्यात आले आहेत. मनसेची काय तयारी सुरू आहे? प्रथमतः मी बिहार न्यूज चॅनलला राजकीय दंगल हा जो कार्यक्रम घेतला, प्रथमतः मी सोलापूर शहराच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगरपालिकेच्या निवडणुकीची अशी जय्यत तयारी केलेली आहे. आत्तापर्यंत आमच्याकडे 150 लोकांचं उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. तर ह्यावेळेस आम्ही सत्ताधाऱ्यांना ह्यावेळेस महानगरपालिकेमध्ये त्या सत्ताधारी लोकांना आम्ही पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही आणि प्रचंड मताने
आमचे उमेदवार महानगरपालिकेमध्ये जाणार. ह्यावेळेस आमचा रेल्वे इंजिन सोलापूर महानगरपालिकेमध्ये धडकणार, हा 100% सत्य आहे. गेल्या वेळेस तुमचं जे इंजिन आहे ते प्रवेशद्वारापर्यंत सुद्धा धडकलं नव्हतं, हे खातंही उघडलं नव्हतं. यंदा त्याकडे कसं बघता, कशी तयारी सुरू आहे? यंदा यावेळेस सन्मान्य राजसाहेबांच्या विचारावर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता एक नवीन आशाचे किरण म्हणून सन्मान्य राजसाहेबांना बघतात. त्याच पद्धतीने जे राजसाहेबांच्या विचारावर जे प्रेरित होऊन ह्यावेळी सोलापूर शहरातली जनता 100% राजसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी मी सिद्धरामेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो. ठीक आहे. मनसेला यंदा सोलापूरकर मनसेच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास वाटतोय. आपण जाऊया राष्ट्रवादीकडं. राष्ट्रवादी तयारी कशी सुरू आहे? काँग्रेस तुमच्यासोबत आघाडी करण्याची चिन्ह आहेत आता, तर कशी एकंदरीत तयारी आहे? जातीवादी पक्षांना आणि या महाराष्ट्रामध्ये युवकांना खोट्या बोलतापा देऊन खोटं बोल पण रेटून बोल हा अजेंडा ठेवणाऱ्या पक्षांना थांबवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर महानगरपालिकेमध्ये आघाडी करेल आणि निश्चितपणानं सोलापूर शहरामध्ये विकासाचा मुद्दा घेऊन फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या दारात जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा विकासाचा मुद्दा घेऊन जनतेच्या दारात जाणार आहे. एमआयएमला काहीतरी म्हणायचं आहे, काय सांगाल? ये साहब बोल रहे कि जातिवाद पक्ष बोल रहे दूसरे पक्ष को. सबसे पहली बात, राष्ट्रवादी और कांग्रेस कौन से सेक्युलर है? पहली बार देश के इतिहास में ऐसा हुआ कि किसी विरोधी पक्ष के नेता ने शरद चंद्र जी पवार को पद्म भूषण पुरस्कार मिला. इतने 40 साल के सत्ता में कभी उनको पद्म भूषण पुरस्कार नहीं मिला. तो ये काम हमारे राष्ट्रवादी पार्टी बड़ी जोरों शोर से कर रही है. वो सिर्फ झूठा बुर्का पहने हुए कि हम सेक्युलर है, लेकिन ये दिखने को सेक्युलर है लेकिन अंदर से कुछ नहीं है. ये सिर्फ सेल्फ के लिए काम कर रहे हैं. तो किधर गया इनका सेक्युलर का नारा? बताओ तुम, महाराष्ट्र में कितने लोगों को, कितने मुस्लिम लोगों को तुम खासदारगी का चांस दिए और खासदार बने. तुम बता रहे कि हम जातिवाद है. हम जातिवाद है तो सबसे पहले हैदराबाद के अंदर 3 मेयर हमने दलित बनाए. ये हमारा जातिवाद नहीं. औरंगाबाद के अंदर हम 6 नगर सेवक पहली बार गैर कौम के यानी दलित और बिछड़े हुए कास्ट के, जिसमें हिंदू कास्ट भी है, मराठा भी है, बीड़ के अंदर भी बना है. तो ये काम अगर हम हमारा काम ऐसा है, किसी मुसलमान एरिया में कोई हिंदू भाई या दलित भाई को ले जाकर अगर रुकाएंगे तो वो हम छीड़ चुन कर लाने की जिम्मेदारी हम लेते. लेकिन ये काम राष्ट्रवादी और काँग्रेस कभी नहीं करते. उत्तर मागताय एमआयएम तुमच्याकडून. तुम्ही किती जणांना आतापर्यंत आमदार खासदार केलं सोलापुरातून मुस्लिम समाजातल्या, आणि तुम्ही जबाबदारी घेणार का मुस्लिम समाजाच्या अधिक नगरसेवक निवडण्याची? एमआयएमचा प्रश्न आहे. मी आधीच सांगितलं की जातीवादी पक्षांना थांबवण्यासाठी राष्ट्रवादीने आणि काँग्रेसनं आघाडी केलेली आहे. मला सांगा, आता प्रश्न हा मुसलमान समाजाचा आहे. मुस्लिम समाजानं कोणाबरोबर जावं हा प्रश्न ह्या समाजाचा आहे. मुस्लिम समाजाची जिम्मेदारी किंवा मुस्लिम समाजाचा ठेका हा कुठल्याही एका पक्षाने घेतलेला नाही आहे. मुस्लिम समाज हा ह्या भारतामधला सर्वोत्कृष्ट समाज आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की ह्या समाजाचं राजकारण करून या समाजाचं कोणी मतपेटीवर कोणी अधिकार सांगू नये. आमचा प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची कामं दाखवून मुसलमान समाजाला आमच्याकडे आकृष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. किंवा आम्ही मुसलमान समाजानं किती संधी दिली किंवा आम्ही कोणाला किती केलं या बळावर आम्ही मुसलमानांना मतं मागणार नाही आहे. आता साधं उदाहरण देतो. वैचारिक मुद्दा आहे, विचारसरणी. सोलापूर महानगरपालिकेमध्ये साधा सोलापूर महानगरपालिकेचा आपण विषय घेऊया. सोलापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या हारून सय्यदांना उपमहापौर पद केलं. ही संधी राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली. आमच्या स्थायी समितीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर महानगरपालिकेचे आमचे इब्राहिम कुरेशींना संधी राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली. हे कशाचं द्योतक आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच मुसलमान समाजाच्या पदरामध्ये वाटा टाकलेला आहे आणि त्यांच्या पदरात झुकतं माप दिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बोलण्याचा काही अधिकार नाही. फक्त आमचा अजेंडा एवढाच आहे की जातीवादी पक्षाला थांबवून ठेवणं हाच आमचा अजेंडा आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आजपर्यंत एमआयएम नव्हे तर इतर तुम्ही म्हटलेल्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही एमआयएम बांधते त्या मुस्लिम समाजाबरोबर दलितांना सुद्धा न्याय दिला असं त्यांचं म्हणणं आहे. हा तुमचा आरोप चुकीचा आहे, राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. चुकीचा कसा है? मैं क्या बोल रहा हूँ, 15 साल से किसकी हुकूमत थी महाराष्ट्र में? राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस की थी. तो उस 15 साल के हालत दौर में आरक्षण नहीं मिला. आरक्षण कब मिला? पूरे हिंदुस्तान में मोदी लहर थी. जब मोदी लहर थी तो हिंदुस्तान के अंदर खासदार इलेक्शन में ये पूरी तरह भोई सपाट हुए. फिर बाद में इनको डर लगने लगा मुसलमानों और मराठों का. तो ये डर कर
ये बात मैंने मेरे विरोधी पक्ष भी अच्छी तरह जानते। ये डर कर मराठों को 16% और मुसलमानों को 5% आरक्षण दिए। अगर तुम चाहते तो 15 साल में देते थे। अब भाई दूसरी बात बोल रही हमारे भाई इब्राहिम कुरैशी और हारून सैयद साहब को ये पद दिए, लेकिन ये पद जो है सिर्फ स्टाम्प के लिए दिए। स्टाम्प था इनका, बाकी कुछ नहीं था। इनके पास अगर पावर होता तो मुस्लिम इलाकों में ये हमारे नगर सेवक डेवलपमेंट का काम करते, लेकिन इनको वापर करून घेते राष्ट्रवादी वापर करून घेते, बस दुसरं काम नाही आहे त्यांच्याकडे, मुद्दाच नाही आहे, सिर्फ वापर करके लेते और लोगों को दिखाते कि हम सेक्युलर है, मुसलमान काय आपण उत्तर घेऊया. राष्ट्रवादीकडे उत्तर घेण्यापूर्वी मनसेकडे जातो. मनसेला काय वाटतं? मनसे सुद्धा भाषेचा मुद्दा आणते, मराठी अमराठीचा मुद्दा आणते आणि राजकारण करते. मग सेक्युलर आणि सेक्युलर नाहीये असं म्हणत असताना दोन्ही वाद भाषेवर प्रांतरचनेनुसार आपल्या भारतातील सगळे राज्य झाले असताना मनसेचा हा मुद्दा कशासाठी? मग सर्वात मोठा तर जाती भेद करणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जर विधानसभेला तिकीट जर कोणी दिलं असेल, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली ती विधानसभेची. पहिला फारुख शाब्दी अक्कलकोट मतदारसंघामध्ये आणि शहर मध्ये सत्तार सय्यद होते. मग आता सगळेजण म्हणतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जातीवादी पक्ष आहे. मी सगळ्यांना छाती ठोकपणे सांगू इच्छितो, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा झेंडा आहे सर्व समाजाच्या पक्षांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. ठीक आहे. इथं कुठल्याही जातीवादीचा पक्ष नाही. जातीवाद्यांचा पक्ष नाही. तुम्ही ज्या फारुख शाब्दींचा आता उल्लेख केला ते राष्ट्रवादीत गेले परवा, काय कारण होतं नेमकं? फारुख शाब्दी हे सन्माननीय राजसाहेबांच्या ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी सन्माननीय शाब्दी साहेबांनी राजसाहेबांची सभा असताना सुद्धा नाही म्हणून असा अफवा पसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बदनाम करण्याचं कारस्थान सन्माननीय शाब्दी साहेबांनी केलं. त्या कारणास्तव त्यांनी प्रचार यंत्रणा ही व्यवस्थित करत असताना इथे सोलापूर जिल्ह्याचे पदाधिकारी सर्वांनी त्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊन. ठीक आहे. राष्ट्रवादीला मुद्दा पटतोय? मला असं म्हणायचं आहे की त्यांनी सांगितलं साहेबांनी की राजसाहेब मनसे हे जातीवादी पक्ष नाही आहे. मी त्यांना आठवण करून देतो की या महाराष्ट्रामध्ये ॲट्रॉसिटीचा मुद्दा जो तापला त्याचं पहिलं वक्तव्य राज ठाकरेंनी केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जातीवादाची सुरुवातीचा मुद्दा जो ॲट्रॉसिटीचा मुद्दा जी ठिणगी जी पेटवली ती राज ठाकरेंनी केलेली आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे की तुम्ही पहिला ठरवा, तुम्ही जातीवादी आहात की मराठीचं समर्थन करणारे आहात की या महाराष्ट्रातल्या युवकांना वेड्यात करणारे आहात. म्हणून तुमच्याबरोबर आज कोण आहे हे आधी तुम्ही बघा. विधानसभेमध्ये तुमचं मागच्या संख्याबळ किती होतं, आज काय परिस्थिती आहे? कशामुळे झाले? नाशिकमध्ये तुमची महानगरपालिका होती, नाशिकमध्ये तुम्ही काय दिवे लावले हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं आणि म्हणून तुमच्याकडे आज जो युवकांचा लोंढा होता तो आज नाही आहे. तुमच्याकडे विकासाचेच मुद्दे नाही आहेत. दुसऱ्याला नावं ठेवले म्हणजे आपण मोठं होतो, ही तुमची जी भूमिका आहे ती आता बंद करा. जर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत असाल तर लोक तुमच्या सोबत राहतील. राष्ट्रवादीच्या सोबत लोक आहेत असं म्हणायचं का? 100%. ठीक आहे. राष्ट्रवादीच्या सोबत लोक आहेत, काँग्रेसच्या सोबत लोक आहेत. मग भाजप तर आता सत्तेत स्वप्न बघते, तुमच्या सोबत कसे येणार लोक? भारतीय जनता पार्टीकडं अख्ख्या देशातील महाराष्ट्रातील सोलापूरची जनता विकास जर कोणी करू शकते तर ते आज भारतीय जनता पार्टीच करू शकते. आमच्याकडे फक्त विकास आहे, आमच्याकडे जातीभेद मग हा समाजाचा त्या समाजाचा आम्ही जातीवर राजकारण करत नाही आहे. आमच्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की सर्व धर्म आणि सबका साथ सबका विकास हा आमचा नारा असल्यामुळे आम्ही जातीभेदमध्ये कधी जात नाही. विकास हा एकच विजन घेऊन आम्ही सोलापूरच्या जनतेसमोर या महापालिकेच्या निवडणुकीत सामोरे जातो. ठीक आहे. भाजप म्हणते सबका साथ सबका विकास हेच विजन घेऊन भाजप काम करते आहे आणि राज ठाकरे मात्र आरोप प्रत्यारोप करतायत. तुमचे मनसेचे नेते राज ठाकरेंबद्दल समर्थन करत मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करतात, आंदोलन करतात, हे काय चीज आहे? मग BJP हा पक्ष या सत्तेवर आल्यानंतर फक्त नौटंकीचं काम करण्याचं काम आणि महाराष्ट्राच्या या देशाच्या जनतेला दिशाभूल करण्याचं काम करणारा जो कुठला पक्ष असेल तो भारतीय जनता पार्टी आहे. मला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना एक आव्हान आहे, तुम्ही या महाराष्ट्राचा आणि या देशाचा काय विकास काय केला? नोटबंदीचा कार्यक्रम तुम्ही घेतलात, सर्वसामान्य जनतेचा तुम्ही विचार न करता नोटबंदी केलात. काळा पैसा आणतो आम्ही परदेशातून, काळा पैसा गेला कुठं? नरेंद्र मोदीजी, मला तुम्हाला आव्हान करायचं आहे, तुम्ही एवढा काळा पैसा आणणार होता, काळा पैसा गेला कुठं? या नोटबंदीचा कार्यक्रम केल्यानंतर
जर त्याची इजा जर कोणाला पोहोचला असेल तर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला याचा इजा पोहोचलेला आहे. उपासमारीची वेळ या कामगारांवर आलेली आहे. ही वेळ आणायला लावली कुणी? भारतीय जनता पक्षाने. आणि सोलापूर शहरात पालकमंत्री आहेत, अनेक सहकारी मंत्री आहेत. या 2 मंत्री या सोलापूर जिल्ह्याला असताना सोलापूरचा विकास का रखडला गेला? का विकास झाला नाही? आणि आत्ताच माझे राष्ट्रवादीचे मित्र म्हणले अटल कायद्यासाठी राजसाहेबांनी पहिला आवाज उठवला. मी मान्य करतो, राजसाहेबांनी पहिला आवाज उठवला, पण अटल सिटी कायदा रद्द करा म्हणून नाही, सर्वसामान्य सर्व जातीच्या लोकांना घेऊन सर्वसामान्य असे कायदा लागू करा सगळ्यांना. राष्ट्रवादी चुकीचं बोलते का? मग मनसेचं म्हणणं आहे 100% चुकीचं बोलतोय. त्यांचं विधान ऐकलंय, मी म्हणत नाही. अट्रॉसिटी आणि रद्द झाली युवकांची पाहिजे म्हणून संख्या. राज ठाकरेंनी म्हणलंय, मी म्हणलो नाही. मी सगळ्या महाराष्ट्राने ते ऐकलंय, पाहिलंय. आता सध्याला महाराष्ट्रामध्ये युवा शक्ती जर कुणाच्या पाठीमागे असेल ते सन्मान्य राजसाहेबांच्या पाठीमागे आहे. सर्व युवा शक्तीला पाहिजे, महाराष्ट्राचं परिवर्तन करण्यासाठी पाहिजे, महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं. राज ठाकरेंच्या पाठीशी सोलापूरसह महाराष्ट्रभरातला युवक आहे म्हटल्यावर ज्यांना तुम्ही राज्यातल्या तरुणांचा आयडॉल म्हणता अशा अजितदादा पवार मुख्यमंत्री कसे होणार मग? हे बघा, अजित पवार हे रोखठोक बोलणारे व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामधलं हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की काम जर होणार असेल तर हो म्हणणारं हे अजितदादाचं नेतृत्व आहे. अजितदादांना एकतर खोटं नाटक चालत नाही, खोटं नाटक न चालणारा हा नेता आहे. आणि जे काम केलंय त्या कामाची जाहिरात, अवास्तव जाहिरात न करणं हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आहे. आणि मला सांगावं, आज भाजप जी कामं करते त्याचं खंडन करतो, यांच्या वक्त्याचं खंडन करतो. सन्माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना ज्यावेळी दुष्काळ जाहीर झाला होता, सोलापूर जिल्ह्याला पाणी नव्हतं, ज्यावेळी धरणात पाणी सोडा म्हणल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचा वक्तव्य होता, मी धरणात पाणी नाही तर का मी मुतो, असा शब्द वापरणारा मुख्यमंत्री असं राष्ट्रवादी पक्षाला शोभतंय का? याचं मला त्यांनी उत्तर द्यावं. त्याने त्या विधानाचं त्याने आत्मक्लेश केलेला आहे. एवढं काय हे करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांनी आत्मक्लेश केलेला आहे की त्यावेळेस त्याने ते विधान केलं होतं, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. पण त्याने आत्मक्लेश केला. महाराष्ट्राच्या हे बघा, माणूस म्हणल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेने यांना निवडून दिलं, सत्तेवर बसवलं महाराष्ट्राच्या जनतेला पाणी पाजण्याच्या ऐवजी अलिश भाषा करणाऱ्या अशा मुख्यमंत्र्याचं मी खंडन करतो, उपमुख्यमंत्र्याचा. बघा, माणूस म्हणल्यानंतर राज्यकारभार करत असताना मान्य एखाद्या करा ना, तुम्ही चूक माणसाची केली त्याची मान्य करा ना. आत्मक्लेश माफी केला मागा ना ना त्यांनी. तुम्ही. या आत्मक्लेश महाराष्ट्राच्या केला ना. तमाम जनतेच्या तुम्ही माफी मागा ना अगोदर सगळ्यात पहिला. माफी मागण्यापेक्षा अजितदादांनी जातीवादी आत्मक्लेश पक्ष केला ना. म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः- तुमची भाषा पहिला स्वतः- सुधारा. तुम्ही स्वतः- पहिल्यांदा माफी मागा. स्वतः आमचे यशवंतराव- नेते पहिल्याच चुकलेले, या महाराष्ट्राच्या जनतेची तुम्ही पहिल्यांदा माफी मागा, मग तुम्ही बोला ना. वसंत यशवंतराव चव्हाणांच्या पायथ्याशी जाऊन त्यांनी आत्मक्लेश केला. माझं चुकलं त्यांनी सांगितलंच महाराष्ट्राला. भाजपची काय भूमिका आहे? हे सगळे मुद्दे गाजताय, भाजपचं काय म्हणणं आहे? मुळात मला एक प्रश्न निर्माण झाला आहे. आपण सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना हे इतक्या मोठ्या नेत्यांचं, राज्याचं, देशाचं ह्या प्रश्नाविषयी बोलायच्या ऐवजी मी सर्वांना विनंती करतो की कृपया सर्वांनी सोलापूरच्या राष्ट्रवादीचं म्हणणं आहे, आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा करत होतो, अजितदादांनी जे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये केलं तेच त्यांना सोलापुरात करायचं असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. मग अजित पवारांचं नाव साहजिक आहे राष्ट्रवादी घेणं, मग भाजप का नरेंद्र मोदींचं नाव घेत आहे असाही चर्चेतनं सूर निघू शकतो. नाही, मी एका मुद्द्यासाठी नाव घेतलं, परंतु विषय सोलापूर महानगरपालिकेचा असताना तुम्ही राजकीय राज्यातले विषय घेताय. मला म्हणायचं काय, विषय सोलापूरच्या जनतेविषयी मनसे काय घेतंय? मग सोलापूरकरांना पाणी मिळत नाही, सोलापूर रस्त्यावर उतरतात, उजनीचं पाणी कुठं जात आहे हे सगळं सोलापूरकरांना माहिती आहे. त्यावेळेस मग हे मुद्दे कशाला आणता असं त्यांचं म्हणणं आहे. सोलापूरच्या उजनी धरणाचा पाणी एकतरी बारामतीला जातो, एकतरी मगरपट्टा पुण्यामध्ये जातो. कारण सत्ता काँग्रेसची राष्ट्रवादीची असल्यानंतर, यांचा रिमोट कंट्रोल शरद पवारांच्या हातात असल्यानंतर आता भाजपची सत्ता आहे. आता भाजपची सत्ता आहे. हो, 2 वर्ष झाले. भाजप सेनेला अजूनही माहित नाही की आपण सत्तेवर बसलोय. ते सारखं राष्ट्रवादीला शांत आहे का? सत्तेवर हा बसले तुम्हाला? सांगा तुम्ही, आम्ही सत्तेवर आहे म्हणून. आम्ही भाजप सत्तेवर सत्तेवर आहे, आहोत, आम्ही आणि विकास करतोय. त्यांनी म्हणतात, तुम्ही अजून झोपेतून जागे झाले. जास्त ओरडून सांगितलं याचा अर्थ असा होत नाही की भारतीय जनता पार्टी काय विकास करते हे सगळ्या जनतेला माहित आहे. नोटबंदीचा विषयही निघाला. आता नोटबंदी झाल्यानंतरही नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यातही भारतीय जनता पार्टीला लोकांनी भरघोस मतं दिलेले आहेत. कुणाला गेल्या वर्षी माननीय बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकाचा उद्घाटन झालं. लोकांच्या पोटात अजून त्याचा दुखतंय. सुरुवात झालेली आहे. कुठल्याही सामान्य टेंडर लोकांना कुठे गेले? त्रास झालेला आहे. टेंडर कुठे गेले? खोटं टेंडर बोलत कुठे आहे. गेले? खोटं टेंडर बोलत कुठे गेले? आहे. आता जनता छत्रपती आमच्या शिवाजी पाठीशी महाराज आहे. आंतरराष्ट्रीय हे आम्ही दिवस दाखवलंय. अहो, 15 वर्षाच्या काळामध्ये तुमच्यापाशी कुठला अजेंडा आहे महानगरपालिकेसाठी? कुठलाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात मुद्देसूद जे बोला. जगातल्या सर्व लोकांना
जगातल्या सर्व लोकांना त्याचा अभिमान वाटावं असं छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. संपूर्ण राज्याचे देशाचे ते दैवत आहेत. त्यांचं स्मारक आम्ही उभा करतोय. शिवाजी महाराजांनी तुम्ही आतापर्यंत 15 वर्ष शिवसेनेने असताना- वापरलं, आता तुम्ही वापरा. तुम्ही 15 वर्ष असताना तुम्ही काय केलंय? तुम्ही शिवाजी महाराजच्या स्मारकाविषयी काय शिवाजी केलं महाराजांना तुम्ही? आतापर्यंत शिवसेनेने त्याचा जाब वापरलं, द्या आता तुम्ही. तुम्ही वापरा. अरे अहो, लोकांना शिवाजी वेडे करा महाराज हे महाराष्ट्राच्या. दैवत आहेत. हेच तुमची भूमिका आहे. त्याचा वापर कोण राजकारणासाठी केलाय आम्हाला देणं घेणं एमआयएमची नाही. काय भूमिका आहे? एमआयएमची काय भूमिका आहे? इकडे थोडं क्रॉस फिरा. हमारी जो नाही, एक मिनिट. कॅमेऱ्याकडे बघून बोला. हमारी जो भूमिका है, इससे पहले हमारे एमएलए आमदार इम्तियाज जलील साहब ने भी कहा था कि लोग भूखे मर रहे हैं और ये लोग स्मारक के लिए बीजेपी शिवसेना सत्य में रहकर खर्चा कर रही है. हाँ. तो ऐसा हमारे मुद्दा हमारे एमएलए आमदार इम्तियाज जलील साहब ने उठाया था. तो अब ये बात कर रहे थे हमारे भाई थोड़ी देर पहले कि ये शोलापुर का इलेक्शन है, तो शोलापुर लेवल की बात करना चाहिए. तो सबसे बड़ा मुद्दा मैं बोलता हूँ, स्मार्ट सिटी हो गया, लेकिन स्मार्ट एयरपोर्ट अभी तक शोलापुर में नहीं आया. शोलापुर के अंदर एयरपोर्ट नहीं आया. तकरीबन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे जब मुख्यमंत्री थे तो तब उन्होंने कांग्रेस वाले हर बार बोलते कि शिंदे साहब एयरपोर्ट लाए, लेकिन एयरपोर्ट का चाक भी नहीं दिख रहा हो, ईमान का चाक भी नहीं दिख रहा. तो स्मार्ट सिटी चाहिए तो एयरपोर्ट भी चाहिए ना. आज हमको इमरजेंसी अगर कोई पेशेंट तकलीफ में आता है, अगर मुंबई के लीलावती हॉस्पिटल में बड़े बड़े हॉस्पिटल में लेके जाना है तो हमको दूसरे दिन तक ले जाना पड़ता है. वो हालत में पेशेंट मर जाता है. तो आप सिर्फ स्मार्ट सिटी बनाएंगे क्या विमान भी बनाएंगे? स्मार्ट सिटीचं काम सुरू झाले आता. विमान नहीं अजून ते तर मतलब वो तो पेंडिंग ही पड़ा है. मैं बीजेपी से मेरा ये सवाल है, स्मार्ट सिटी बना रहे, स्मार्ट विमानतल कब बनाने वाले आप? अब और विमानतल के लैंडिंग कब से स्टार्ट होने वाली? लोग परेशान है. जो हाँ, बोला. बिजनेसमैन जो करने वाले बिजनेस, चेंबर ऑफ कॉमर्स को भी ये सवाल हमेशा अटक रहा है कि सिर्फ 1 साल विमान सेवा चालू हुई सोलापुर में, वो लोगों को सिर्फ चॉकलेट दिए, लेकिन आगे कब शुरू होने वाला ये सत्ताधारी मैं बीजेपी से पूछना चाहता हूँ. बीजेपी सत्ताधारी आहे म्हणे. एमआयएमला तुमच्याकडून सवाल आहे तुमच्यासाठी. MIM आजपर्यंत विषारी भाषणाशिवाय त्यांना दुसरं काही करता आलेलं नाही आहे. बोला बोला. त्यांच्या हातात काही करण्यासारखं काही नाही सुद्धा. ते काही करूही शकणार नाहीत. फक्त जाती भेद निर्माण करणे आणि विषारी भाषण करणे ह्याच्यावर त्यांना दुसरं काही करता आलं काय म्हणणं नाही. आहे तुमचं? पिछले 2.5 साल में बीजेपी हुकूमत में तो कभी इनको राम याद नहीं आया. जैसा हुकूमत के अंदर आने के बाद राम याद नहीं आया, जैसा यूपी के इलेक्शन है तो इनको राम मंदिर का मुद्दा याद आता है. तो ये हमारे को जातिवाद कहने वाले सबसे बड़े जातिवाद ये है. बाबरी मस्जिद का विटंबन एमआईएम ने नहीं किया था. बाबरी मस्जिद का विटंबन बीजेपी और कांग्रेस और आरएसएस ने मिलाकर हाथ किया था. इसमें हम जातिवाद कौन है, पहला वो खुद बात क्लियर करे. और लोगों को बोलने वाले के वंदे मातरम का नारा दो ये दो. अभी थोड़ी देर पहले साहब बोले कि हम विषारी, अरे सोलापुर लेवल की स्मार्ट सिटी की बात करो ना तुम. मैं स्मार्ट सिटी की बात कर रहा. विषारी उत्तर घेऊया आपण सगळ्याचं. सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये सोलापूरचं नाव येऊन काही कालावधी झालेला आहे, परंतु इथं सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी असल्यामुळे ते त्या योजनेला खो घालतायत. त्यांच्याकडे काही सोलापूरला काम करण्याचं त्यांच्याकडे विजनच काही नाहीये. आता एका महिन्यानंतर भारतीय जनता पार्टी सोलापूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करेल. त्यावेळी खोटं आम्ही बोललो असतं तरी इतक्या मोठ्या ह्याच्याने खोटं बोलणं हे काँग्रेस राष्ट्रवादीचंच काम आहे. आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महापालिकेत तुफान भ्रष्टाचार केलेला आहे. सोलापूरचे शहर हे धूळमुक्त सोलापूर करण्याच्या दृष्टीने वर्षात काय केलं म्हणते? आम्ही 2.5 वर्षात काय केलं आहे? आमच्या पालकमंत्र्यांनी सोलापूरसाठी 2 उड्डाण पूल मंजूर केलेले आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी 27,000 करोड रुपयाचं रस्त्यांसाठी जे पॅकेज दिलेलं आहे सोलापूरच्या जिल्ह्यासाठी, इतकं सगळं विकास बिहारी वाजपेयी सरकार असताना त्यावेळेचं काम आहे ती अजूनपर्यंत त्या काळातले काम आहे बीजेपी सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी सरकारने ती मंजुरी दिली त्यावेळेस. मनमोहन सिंग दोन टर्म होते त्या काळातले त्याच्या अगोदरचे ते एवढं काम बघा हे बघा महाराष्ट्रामध्ये वाजपेयींनी जर ही योजना आणली या होती तर भाजपकडे आणि तेवढा निधी सेनेकडे दिला होता तर मग याने काय केलं? त्यांनी खोटं बोलून सरकार
नदी जोडण्याचा प्रकल्प होता तो का पूर्ण केला नाही? हो, तुम्ही आणून आता पाडला. नदी जोडण्याचा आता काय प्रकल्प करणार वाजपेयी तुम्ही? सरकारचा माझा माननीय प्रश्न नरेंद्र आहे, मोदींनी वाजपेयी घेऊन जातात. सरकारचा नदी जोडण्याचा सांगतो, प्रकल्प होता तो का सोलापूर अजून महापालिकेच्या अर्धवट आहे? विषयावर या. मला महापालिकेचे प्रामुख्याने प्रश्न घ्यायचे आहेत. माझ्याकडे वेळ कमी आहे. ठीक आहे, मी सगळे प्रश्न घेतोय. मला देश पातळीवरच्या आणि प्रदेश पातळीवरच्या प्रश्नांबरोबरच सोलापूरचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळं ब्रेक नंतर सोलापुरातल्या मूलभूत प्रश्नांवरती आपण चर्चा करूया. इथे एक ब्रेक घेऊयात. तुम्ही बघत राहा BR न्यूज. ब्रेक नंतर राजकीय दंगलमध्ये आपलं स्वागत. आपण आता चर्चा करणार आहोत सोलापुरातील प्रमुख प्रश्नांवरती. संभाजी ब्रिगेडच्या दृष्टीनं तुम्हाला सोलापुरातले असे कोणते महत्त्वाचे प्रश्न वाटतात की ज्यामुळे सोलापूरची प्रगती थांबलेली आहे? सोलापूरमध्ये सध्या बेरोजगारीचे प्रमाण भयंकर वाढलेलं आहे. त्याचबरोबर सोलापूर शहर भारतामध्ये धुळीच्या ह्याच्यामध्ये साधारण आपण अग्रेसर आहे. ह्या विषय बघता सर्वसाधारण या ठिकाणी शहर हद्दवाडी विभागामध्ये जास्त सुशिक्षित म्हणा अथवा राहण्यासाठी योग्य अशा पद्धतीचे लोक या ठिकाणी स्टँडर्ड एरिया असं हद्दवाडी विभाग आपण समजला जातो. त्या ठिकाणी जास्तीत जास्त सोलापूर महानगरपालिकेला कर भरून सहकार्य करणारा वर्ग हा सोलापूर महानगरपालिकेतील हद्दवाडी विभागातील हा वर्ग आहे. हद्दवाडी विभाग स्थापन करून साधारण 15 ते 20 वर्ष झाले. अजूनही ड्रेनेज पाण्याची व्यवस्था अजिबात नाही आहे. आणि त्यातल्या त्यात आपण या ठिकाणी बघता सोलापूर शहरातील सर्वात मोठी या ठिकाणी स्मशानभूमीची अवस्था जर आपण सोलापूरकरांनी जर बघितली, अतिशय स्मशानभूमीची दयनीय अवस्था या ठिकाणी आपण या ठिकाणी बघतो. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण अंत्यविधी करतो त्या ठिकाणी वरचे पत्रे संपूर्ण त्या ठिकाणी उघडले गेलेले आहेत आणि जनावरे मोकाट जनावरे त्या ठिकाणी फिरले जातात. तळीरामांचा अड्डा मोठ्या प्रमाणामध्ये साठलेले. ह्या सध्या जी काय विद्यमान गेल्या जवळपास 1964 1 मे 1964 पासून जी काय महानगरपालिका स्थापन झाली, आज सगळ्यात काँग्रेसची सत्ता या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आहे. फक्त 1986चा किशोर देशपांडेचा कालकाळ फक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचा कालकाळ वगळता आजपर्यंत काँग्रेस या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेमध्ये सत्ता गाजवते. परंतु पाहिजे तसं कुठल्याही सोलापूरकरांना मूलभूत सुविधांचा या ठिकाणी अभाव मिळाला नाहीत असं म्हणणं आहे. मी मनसेकडे येतो, मग MIM कडे येतो. कुठले प्रश्न आहेत की ज्यामुळे सोलापूरची प्रगती थांबलेली आहे? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 50 वर्ष झालं सत्तेवर आहेत. तर साधं इथं आपल्या जवळच कंबर तलाव आहे. त्यात जलपर्णी इतकी वाढलेली आहे, लोकांच्या सुविधा साधनासाठी ती कंबर तलाव आहे, तिथं जलपर्णी नाही. महिला आता वॉकिंगसाठी गेल्यानंतर तिथं साधं त्यांना स्वच्छतागृह नाही आहे, तिथं कुलूप लावलेलं आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे स्मार्ट सिटीच्या नावावर काँग्रेस पक्ष आता मत मागण्यासाठी जनतेसमोर जाणार आहे. नेमकं स्मार्ट सिटी करण्यासाठी आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी काय केली? सर्वसाधारण म्हणलं तर BMचे आपले महानगरपालिकेच्या सिटी बस महामंडळाच्या गाड्या रविवारपेठ प्रभाग क्रमांक 9 मध्ये रविवारपेठ कमीत कमी 100 गाड्या तिथं मैदानात चढत आहेत. आणि त्या ठिकाणी शौचालयासाठी लोक जाऊन बसतात नवीन गाड्यांमध्ये. त्या गाड्यांचा आणि या जनतेचा पैसा घेऊन तुम्ही जर स्मशानभूमीमध्ये लावत असाल तर तुम्ही सर्वसामान्य जनतेचं पिळवणूक करून त्यांचा टॅक्स माध्यमातून भंगीपट्टी पाणीपट्टी अशा पद्धतीने कर वसुली करून तुम्ही जर अफाट पैसा असं गाड्यांवर खर्च करून गाड्या जर तुम्ही कचरकुंडीमध्ये लावत असाल तर सोलापूरचा विकास आणि सोलापूरचा स्मार्ट सिटी म्हणण्याचा अधिकार या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजिबात नाही. ठीक आहे, उत्तर घेऊया. काय अधिकार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला? आपण बघतोय संभाजी ब्रिगेडचं तेच म्हणणं आहे, मनसेचं तेच म्हणणं आहे. काय अधिकार काय तुम्हाला सोलापूर स्मार्ट झाले म्हणण्याचा? ही वस्तुस्थिती सांगते मनसे. हे बघा, स्मार्ट सिटीची घोषणा ही भाजप सरकारने केली आहे, हे आमची नाही. कधी भाजप सरकार म्हणते, कधी तुम्ही म्हणता काँग्रेस सत्तेवर आहे, आता मुळात भाजप सत्तेवर आहे. आता स्मार्ट सत्तेवर सिटीची- कोणी आहे? स्मार्ट सिटीची ही सत्तेवर कोणी आहे संकल्पना- आता? महानगरपालिकेच्या सत्तेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे. जर सत्तेवर जर BJP सरकार असला
तुम्हाला त्याचं BJP नियोजन करता सरकारला येत सत्तेवर नाहीये. असतं. अहो 1800 कोटीचा निधी तुम्ही परत पाठवला, कोण परत मुख्यमंत्र्यांनी पाठवला? परत घेतला निधी. परत घेतला सोलापूर असेल तर महानगरपालिकेच्या तुम्हाला विकासासाठी करता येते म्हणून परत महापालिकेनं केला 1800 कोटीचा तुम्हाला निधी 1800 मागितला, कोटी रुपये- मुख्यमंत्र्यांनी परत मागवला. 1800 तुमची जर ही कोटी भूमिका काय असेल, करायचं? तुम्हाला तुमची कळत जर असेल विकास तर काम- परत तुमची करा. जर आडमुठी भूमिका असेल, बीजेपीचा म्हणते चुकीचं आहे. आणि महानगरपालिकेवर सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची अहो, आहे पण तुम्ही आणि वर्ण म्हणतात मुख्यमंत्र्यांनी कोटा नेला. बरोबरच आहे ना. बीजेपीवाल्यांना माझा प्रश्न सत्ताधाऱ्यांनीच आहे, पैसे दिले नाहीत. दोन मंत्री इथं असताना तर मुख्यमंत्र्यांनी आम्ही महानगरपालिकेची विकास केला. निधी काय विकास केलाय परत तुम्ही? कशी दिली हा प्रश्न याचं उत्तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना मला द्या. विचारा तुम्ही. हा प्रश्न सोलापूर मुख्यमंत्र्यांना विचारा, भाजपवाल्यांना विचारा ना. मी भाजपवाल्यांचा प्रश्न करतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस का गप्प बसले मग निधी नाही नाही राष्ट्रवादी आणि काँग्रेस का गप्प बसले निधी परत जाताना मग हे बघा निधी परत गेला त्यावेळेस त्यांचे निधी परत गेला हे मुळातच चुकीचं आहे. 1800 यांना कोटी 18 परत- रुपये नीट खर्च परत- करता आले नाही. 1800 कोटी परत 1800 मागवले. कोटी रुपयाचं काय हिशोब मुख्यमंत्र्यांनी- सांगतायत? यांना विकास कसं करावं हेच मुळात कळालं नाही आजपर्यंत. 5 वर्षात त्यांनी काय दिलं? महानगरपालिकेचे दवाखाने कुठं कुणाला दिसतात का बघा. संकल्पना लोकांना सांगा. एखादं जर सरकारी तुम्हाला- दवाखान्यात जावं वाटलं तर महानगरपालिकेचे दवाखाने नाहीत. त्यावेळी सन्माननीय महापौर शाळा कुठं दिसत सुशीलाताई नाही. आबुटे गरीब लोकांना आणि शाळेत इतर प्रवेश व्यक्तींनी द्यावा म्हणताना महानगरपालिकेच्या शाळा नाही. क्रीडांगणावर फुगडी खेळलेत. कारण सत्तेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असताना त्यावेळेस स्मार्ट सिटीज असताना 1800 कोटी रुपये परत नेले म्हणून असं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते. पण सत्ता तुमची असताना मुख्यमंत्री हा निधी परत नेलाच कसा आणि तुम्ही गप्प का बसलात 50 वर्ष सत्तेवर असून? मुख्यमंत्र्यांनी परत निधी दिला. त्यांचं मुळात कारण राजकारणच असं होतं नेलाच कारण नाही. याचं श्रेय काँग्रेस ह्यांना काही करता येत राष्ट्रवादीला नाही जाऊ तर नये म्हणून आमच्याकडे मुख्यमंत्र्यांनी बोट एकशे काय मुख्यमंत्री- केलंच नाहीये. अहो तुम्हाला काय द्यायचंच जनतेला नाही विचारा. आम्हाला. यांनी तुम्हाला काय आम्हाला केलेलं आहे? तुम्हाला आम्हाला श्रेय द्यायचंच नाहीये. भ्रष्टाचार- मुळात खोटं बोल पण रेटून याच्यावर बोल यांनी काही हा केलं भाजपचा नाहीये. एकमेव अजेंडा आहे. सोलापूर काँग्रेस, शहरामध्ये राष्ट्रवादी सोलापूर शहरामध्ये काँग्रेस या दोघांनी मिळून काँग्रेस सोलापूर राष्ट्रवादी जनतेला काँग्रेस आणि फक्त पिळूनच- बीजेपी वाले यांची मिली बघत आहे सगळे आणि सगळे आज मिली बघत आहे. सोलापूर दोन शहर सत्तेसाठी सोलापूर राष्ट्रवादी शहर काँग्रेस आहे. मुळात सोलापूर 2 वर्षात सत्तेसाठी मिली बघत आहे काँग्रेस राष्ट्रवादी हे महाराष्ट्र फक्त राज्य- नौटंकी करतात महाराष्ट्र नौटंकी. राज्य बघा, नौटंकी करायचा विषय असता. सत्तेत असून आम्ही सत्तेत नाही निधी आलेली परत नेतात. तुमच्यात धमक नाही का 50 वर्ष तुम्ही राज्य अहो पण केलं भाजपच्या महानगरपालिकेमध्ये तुमच्यात धमक नाही का? मुख्यमंत्र्यांनी जमा दिलं, त्यांची 50 इच्छाच वर्ष नाही. तुम्ही राज्य केलं अहो, निधी त्यांची इच्छाच मुख्यमंत्री नाही. परत नेतो त्यांची इच्छाच तुमच्यात नाही. धमक नाही का? अहो, त्यांची काँग्रेस इच्छाच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धमक नाही काय का? सांगताय आम्हाला? निधी का नेला? मुख्यमंत्र्यांना का विचारा तुम्ही प्रश्न प्रश्न. केला आज तुम्ही? सत्ताधाऱ्यांना विचारा ना का प्रश्न. रस्त्यावर उतरलं नाही? आज सत्ताधाऱ्यांना विचारा. दुसरं काहीही करू शकत नाही. राष्ट्रवादी एक मिनिट यांचा आरोपांचं खंडन करतो भारतीय मी. जनता मुळात पार्टीकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत आहे. एकनाथ खडसेला विचारा भारतीय आशेचं जनता किरण किती आहे? पार्टीकडे फक्त एकनाथ खडसेला एक विचारा विजन आहे. आशेचं सोलापूरच्या किरण किती प्रश्नावर आहे? बोला. तुम्ही राज्याच्या भारतीय- प्रश्नावर जाऊ नका. एकनाथ खडसेंना विचारा तुम्ही. सोलापूरची दंगल आहे तर सोलापूरच्या प्रश्नावर बोला. एक दोन्ही आशेचा एका किरण बाजूचे नाहीये. दोन्ही नाणे येथे आमच्याकडे दोघंही सोलापूरची विकासाच्या जनता- मुद्द्यावर बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. ह्याला सक्षम पर्याय म्हणून या ठिकाणी येणाऱ्या भविष्य काळामध्ये संभाजी ब्युरो हा एकमेव पक्ष असणार आहे. आजपर्यंत दोघंही मिलबाटके ठेवू अशा पद्धतीच्या दोघंही आपण सभागृहामध्ये असं बघत असताना कुठल्या पद्धतीचे सुरेश पाटील असतील, जगदीश पाटील असतील अथवा काँग्रेसचे हिमगंडे साहेब असतील सगळे जण मोठमोठ्याने बोलून या ठिकाणी दोघे जण मिलबाटके खाऊ अशा पद्धतीचं राजकारण केलेलं आहे. मुळात मला असं सांगायचं आहे की भारतीय एक जनता मिनिट पार्टीवर हा आरोप चुकीचा मला आहे. एक म्हणायचं आहे की सोलापूर काँग्रेस शहरामध्ये राष्ट्रवादीने या भ्रष्टाचार ठिकाणी केलाय. काँग्रेसचा प्रतिनिधी हे सर्व उपस्थित नाहीये. सोलापूरवासीच्या जनतेला मला माहित एक आहे. मिनिट सांगायचं आहे. सत्ताधारी म्हणून राष्ट्रवादी तुम्ही आहात राष्ट्रवादीचं जबाबदारी आहे सत्ताधारी आहेत तुम्ही तेवढेच महापौर राष्ट्रवादी काँग्रेस असलं तरी नेतृत्व तुम्ही करत असताना बगल सोलापूर बच्चेची कशाला गरज लागते शहरामध्ये तुम्हाला? सोलापूर शहरामध्ये सत्तेवर तुम्ही आहात ना मग काँग्रेसचा कॅन्डिडेट नाही म्हणाला मग बगल बच्चा पाहिजे का आजूबाजूला मला मग काय- बॉडीगार्ड उभा करून घ्या अहो, तो. त्यांची भूमिकाच मग बघा. bodyguard उभा करून घ्या. अहो, त्यांची मग भूमिका काँग्रेसचं काय बघा. चाललं? सत्तेवर आहे का नाही तुम्ही? त्यांची भूमिका बघा. सत्तेवर आहे का नाही? त्यांची भूमिका आहे का नाही? मग उत्तर द्या ना तुम्ही. अभियान की बात करें तसं उत्तर द्या. स्वच्छ भारत के अभियान बात करती भाजपा लेकिन शोलापुर के अंदर 2 सिटी है एक ओल्ड सिटी एक न्यू सिटी ओल्ड सिटी बोले तो नई जिंदगी हदवाड़ शेड़गी ये गांव आता उसमें मैं तकरीबन 20 साल हो गया हदवाड़ बनकर लेकिन आज पिछले 1 साल में आप देख रहे हैं हदवाड़ के अंदर 50 से ज़्यादा लोगों को डेंगू हुआ 7 लोग उसके अंदर मारे गए तो स्वच्छ मिशन स्वच्छ भारत अभियान आपका कहा गया क्या चुप झूठे बात के झूठा पोस्टर ये बीजेपी दिखा रही क्या स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत हा अभियान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी राबवलेला आहे परंतु ही प्राथमिक जबाबदारी सोलापूर महानगरपालिकेची आहे. सत्तेत असणारे सत्तेत असणारे यांनी राबवत आहे. भारतीय जनता पार्टी सोलापूर भारताचा विषय तरी सोडा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना सामील करणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोलापूर शहराचं
स्वच्छ करून येणाऱ्या दाखवा. महानगरपालिकेमध्ये भारताचं स्वप्न सोलापूरचा बघा. मतदार सोलापूर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सोलापूरचा मतदार भाजपला स्वच्छ करणार आहे. येणारच आहे. भाजपला स्वच्छ करणार आहे. सोलापूर आरोग्य, सोलापूर कचरा मुक्त. में पड़ के जा रहे लोग. भाजपमुक्त महाराष्ट्र, भाजपमुक्त सोलापूर सोलापूरला सोलापूरचे वेळेवरच नागरिकच पाणी करणार दिलं. आहे. हे आमचं हे विजन विजन असेल. आहे. भाजप हे दोन्ही सत्तेमध्ये या ठिकाणी अजिबात नसणार नाही. त्या ठिकाणी कोण असणार? फक्त या ठिकाणी येणाऱ्या या पद्धतीने सध्या साधारण संभाजी बिगड हा एक नंबर या ठिकाणी असण्याचे आम्ही प्रयत्न या ठिकाणी सगळे जण करणार आहे. बऱ्याचशा पद्धतीने सगळ्याच पद्धतीने जे समविचारी असतील आमच्या काँग्रेस आणि भाजप दोन्ही सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. आम्ही निवडून येऊ. स्थिती काय मग? काँग्रेस- भाजपकडे इच्छुक उमेदवार काँग्रेस आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आता हवा निघून गेलेली आहे. जनता पार्टी. आता राहिलं भारतीय जनता पार्टी, भारत अभियान, स्वच्छता अभियान. भारतीय जनता पार्टी मनसेचा फुगा महाराष्ट्राचा आणि देशाचा एकच चूक झाली आहे. हम सबकी एक ही भूल, कमल का फूल. महाराष्ट्राच्या जनतेचं आणि भारताचं अगं आपल्या सगळ्यांचं एकच, हम सबकी एक ही भूल, कमल का फूल. खोटं बोल पण रेटून बोल. हा, कुणाची वेळ आहे मग? घड्याळाची वेळ आहे का आता? घड्याळ आणि राष्ट्रवादीचे मिळून वाटून खाण्याची आहे ते. बघायला बच्चे आहेत आजूबाजूचे. तुम्हाला मिळालं नाही त्याचं दुःख तुम्हाला आहे. आम्हाला मिळालं दुःख तुमचं आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व, नाशिकमध्ये नाशिकचा विकास विकास, लावले. नाशिकचा नाशिकमध्ये विकास, देव लावले. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये नाशिकचा एक नंबरचा विकास झालाय. फक्त आमचा महाराष्ट्रात नाशिकमध्ये विकास झालेला आहे. जसं आता सोलापूरच्या जनतेला माझं विनंती आहे, सोलापूरच्या जनतेला माझं विनंती आहे. मनसे काय म्हणते नाशिकमध्ये विकास झाला, पण नाशिकमध्ये विकास झाला तर एकही आमदार कशाला निवडून नाही दिले तिथली जनता? याचा विचार मला प्रश्न त्यांना सांगा साहेबांना. नासिक के अंदर तुम बोले एक नंबर डेवलपमेंट करे, एक नंबर विकास करे, तो तीनों एक वक्त ऐसा था कि नासिक के अंदर 3 MNS के आमदार थे. आज के पोजीशन एक है कि पूरे महाराष्ट्र में एक है, अरे नासिक में एक भी नहीं है साहब. ओ यमाम के भाई साहब, आप ही ने तो बताया मोदी फैक्ट आया, मोदी फैक्ट है, सब गारत हो गए. लेकिन तो मोदी फैक्ट में हमारे भी हो गए ना, अरे नहीं, हमारे भी हो गए, डेवलपमेंट हाँ, अगर होता तो हमारे भी हो काम नहीं गए. करता. भाई और बहनों, भाई और बहनों, मैं और बहनों, क्या भाई और बहनों सुनना है? मोदी फैक्ट के अंदर, हाँ? मोदी फैक्ट के अंदर हिंदुस्तान में MIM ने काय राजलाट का? हाँ? राजलाट नहीं मान्य नहीं, करतो मोदी ना. फैक्ट के अंदर MIM के 2 आमदार चुन करे. मोदी फैक्ट सब गया बाजू में. अगर मोदी फैक्ट होता तो MIM के दोनों आमदार नहीं आते थे. खासदार असदुद्दीन ओवैसी भी चुन करने आते थे. अगर मोदी फैक्ट अगर रहता तो ये सब जो भाजप म्हणते भाजप म्हणते एमआयएम सहित सगळे पक्ष सपाट होणार आहेत. सपाट होणार है. तैयारी हमारे अकबरुद्दीन अवीसी साहब ने 6 महीने पहले हैदराबाद में कहा कि नरेंद्र मोदी के साथ हम कांग्रेस का भी जनाजा उठाएंगे. तो हम भाषण में डेवलपमेंट कर रहे हैं. हम महाराष्ट्र में अगर भी डेवलपमेंट करें, शिवसेना बोल रही है औरंगाबाद में इसकी गवाही दे रही कि महाराष्ट्र में MIM डेवलपमेंट कर रही. विरोध में रहकर भी सत्ताधारी को रुका कर अपना काम MIM औरंगाबाद में ले रही. अगर तुम में ऐसा हिम्मत है तो वो करके दिखाओ. MIM के पास ऐसी हिम्मत है कि औरंगाबाद में शिवसेना के जिलाध्यक्ष बोल रहे, खैरे साहब खासदार बोल रहे कि MIM विरोध में रहकर भी काम कर रही, लेकिन हमारे को काम नहीं होने दे रही. यही हमारी स्किल है. करने दे रही भाजप. नहीं, काम नहीं करने दे रही भाजप. ये हमारी स्किल है काम करने की. एमआयएम कडे स्किल आहे, भाजप कडे कुठे स्किल का? एमआयएम करून घेतलंय तुम्ही स्किल इंडिया एमआयएम करून घेतलंय. MIM कर फार मोठी स्किल आहे की विषारी भाषण करणे. याच्यावर दुसरं यांच्याकडे काही स्किल नाहीये. ते साफ खोटं बोलतात. काय आहे त्यांच्याकडे स्किल? कुठे त्यांची सत्ता आहे? येणाऱ्या काळामध्ये कुठे ते काम करतात? लोकांना फसवतात. काय करतात? पवार क्या बोले? सर्व मुस्लिम तरुणांचे अब ये दोनों कैसा मिल रहे हैं ना, ये जैसे स्टेज पर दिखा रहे सामने भी मिल रहे. परसों भाजपा और शिवसेना की युति टूटने के बाद शरद पवार का ये स्टेटमेंट था कि मैं किसी के साथ भी जाने को तैयार हूँ. कागज सेक्युलर पद्म भूषण अवार्ड देने की खुशी में वो तैयार हुए. ऐसा स्टेटमेंट आप चेक करो. गलत स्टेटमेंट ना बोले. पवार साहब ने सीधा बोला है कि शिवसेना भाजपा की युति टूटी है, इसका मुझे अतीव दुख हुआ बोले. उनको दुख हुआ. साथ आहे त्याला दुःख झालं का सुख झालं याचा आम्हाला देणं घेणं नाहीये. आम्ही युती तुटले, आम्ही स्वबळावर लढायला तयार झालो. त्यांना दुःख झालं आणि कुणाला सुख झालं हे त्यांचा प्रश्न आहे. 25 वर्षाची तुमची मैत्री, 25 तुमचं भाजपचा 25 वर्षाची तुमची युती. प्रेमभंग झाला. प्रेमभंग झाला यांचा. मुंबईचे अध्यक्ष आशिष प्रेमभंग शेलार होण्यात म्हणले काही आहे. तुमचा की आरोप तुमच्या आणि मैत्रीला साप मित्राला नाकारतोय. की दुर्वेदन म्हणून असं भारतीय संबोधलं जनते- गेलं. तुमची भारतीय कसली जनता मैत्री हो? पार्टी
पारदर्शकता तुमच्यातच एकता नाही तर तुम्ही देशाचा काय विकास करणार? मुद्द्यावर देशाचा काय विकास करणार? देशाचा विकास काय करणार? तुम्हाला आता महानगरपालिकेमध्ये तुम्ही कुठले विषय घेऊन तोडलेली नाहीये. कुठली विकास कामं केली? भारतीय जनता पार्टी सोलापूरच्या जनतेसमोर पारदर्शकता. तुमच्यापाशी कुठला विकासाचा आराखडा आहे हे तुम्ही दाखवावं. एक मिनिट आम्ही लावून धरला. पारदर्शकता होना, अगर तुम्हारे को पारदर्शकता होना तो खुद के स्वबल पर सत्ता बनो, शिवसेना के साथ युति कहीं को करे। अगर तुम्हारे को लग रहा है कि शिवसेना काम नहीं कर रही तो दोनों भी मिलकर काम कर रहे और बाद में बोलते पारदर्शकता, इलेक्शन तक लड़ते बाद में बोलते हम सत्ते में आने वाले मिलकर युति करने वाले, कांग्रेस और राष्ट्रवादी को रुकाने के लिए हम सत्ते में आने वाले बोलते, फिर ये कहीं का पारदर्शकता? 25 वर्ष ये सवाल का जवाब दो शिवसेना ना। ही युतीत होते. ज्यावेळेस सन्मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, सन्मान्य गोपीनाथजी मुंडे साहेब, सन्मान्य प्रमोद महाजन त्यावेळेस आणि गोपीनाथ मुंडे नंतर पंकजा मुंडे यांना 5 पांडव मानलं संबोधलं जात होतं. तर ह्यावेळेस काल एबीपी माझावर न्यूज आशिष शेलार बीजेपीचे मुंबईचे अध्यक्ष यांनी 5 पांडव स्वतःला म्हणून घेतला आणि शिवसेनेला गौरवामध्ये बसवला. तर पहिले पांडव कोण होते? त्यामध्ये सन्मान्य बाळासाहेब ठाकरे होते, गोपीनाथ मुंडे साहेब होते, महाजन साहेब होते. मग तुम्ही उत्तर द्या ना. मला एक म्हणायचं आहे, ऐकून घ्या. मला एक म्हणायचं आहे की परवा दिवशी शिवसेनेची सभा झाली. उद्धव ठाकरे असे म्हणाले की भाजप बरोबर सत्तेत राहून शिवसेना सडली. काल मुख्यमंत्री म्हणाले की शिवसेनेबरोबर राहून भाजप सडली. अहो तुमच्यामुळे 25 वर्ष महाराष्ट्र सडला, तुमच्यामुळे मुंबई 25 वर्ष सडली. तेव्हा तुम्ही उत्तर द्या ना. सोलापूरच्या प्रश्नावर बोला. तुमच्या राहून सडला आणि आता तुमच्या हे सडवासडवीच्या राजकारणामुळे जनता तुम्हाला सडवेल. जनता सडवेल तुम्हाला. महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब ज्यावेळी भाषण करत होते, पाणी ताण लागल्यानंतर पाणी पिऊन म्हणतात आज मी पाणी पितोय, 21 तारखेला पाणी पाचतो. ही मुख्यमंत्र्याला शोभणारी भाषा आहे का? तो 21 फेब्रुवारी हा दिवस अख्खा महाराष्ट्र बघेल कोण कोण गटागटा पाणी पिणार आहे. पाणी आम्ही पाजू. भाजपाला पाणी सर्व राजकीय पक्षांना आम्ही पाजू. शिवसेना पक्षप्रमुखांनी गुंडांचा पक्ष म्हणून घोषित केला, भाजपाने शिवसेनेला खंडणीखोर म्हणून घोषित केले. हे दोघंही सोलापूर महानगरपालिकेमध्ये कुठल्याही पद्धतीचं त्यांचं काही अस्तित्व राहणार नाही. या ठिकाणी सगळं समविचारी आमच्याशी असलेले पक्ष हे नक्कीच एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सध्या तरी मनसेची अवस्था तर भयंकर गंभीर झालेली आहे. कुठल्या पद्धतीचा जो तरुणांचा वर्ग, खरोखरच मी या ठिकाणी संभाजी ब्रिगेडकडे आकर्षित झालं. संभाजी ब्रिगेडचा एकच मुद्दा या ठिकाणी आज आपण लाखोच्या संख्येने बघतो. मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या माध्यमातून जे काही लाखोच्या संख्येने आपण राज्यामध्ये जे मोर्चा निघतात त्या मोर्चाचं रूपांतर नक्कीच या मताच्या रूपामध्ये झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही. आपण येणारा हा निकाल 23 तारखेला बघितल्यानंतर मी नक्कीच आपल्या बिहार न्यूजच्या चॅनलला येण्याचा प्रयत्न करेन. आरक्षण का राजकारण कर रही है. मराठा आरक्षण जो है पूरे संगठन मिल के लिए थे सकल, तो इसका आरक्षण इसका राजकारण संभाजी ब्रिगेड गलत कर रही कि उसका रूपांतर ये देखो एमआईएम किसके लिए काम करती थी? मुस्लिम समाज के लिए, वो दलितों को साथ लेकर चल रहे. तो संभाजी ब्रिगेड मुस्लिम के साथ इतर लोग और लोगों को साथ लेकर जा रहे हैं. हम भी लेकर जा रहे ना, हम क्या नहीं कर रहे. औरंगाबाद के अंदर 4 हम हिंदू कैंडिडेट चुन कर दिए, तुम चुन कर दिए थे क्या बोलो संभाजी ब्रिगेड? अगर हकीकत में सेक्युलरिज्म है मग तुम्ही दलितांसाठी आणि मुसलमानसाठी काय केलं एखादं उदाहरण तरी द्या. तुम्ही त्यांची डोकी भडकवण्याशिवाय दुसरं काय केलंय का? बर मला काय म्हणायचंय, संभाजी ब्रिगेड, एमआयएम आणि बीजेपी राष्ट्रवादी यांना सवाल आहे. सत्तेवर तुम्ही सगळेच आहात, आम्ही आजपर्यंत सत्तेवर आले. तुम्ही मागासवर्गीय दलितांसाठी तुम्ही काय दिवे लावले ते सांगा. मला सांगा, तुम्ही काय दिवे लावले? आम्ही सत्तेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेतल्याशिवाय कुठलाच महापौर होणार नाही एवढं मी गवाही तुम्हाला देतो. कोण सोबत घेणार आहे? कारण तुमची ताकद किती महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. तुम्हाला कोण सोबत घेणार आहे? तुमची ताकद घेतलं, राष्ट्रवादी पक्षासोबतच आहात. काय सोडलं टोलचं आंदोलन? अहो, कशासाठी? तोडी साहेब, काम मनसे करतात. ज्या वेळेस आम्ही टोल आंदोलन हाती घेतलं तर 142 टोल नाके बंद पाडलं. हे विजय कुणाचा? सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा. मग एक मिनिट टोल नाके ज्यावेळेस 142 टोल नाके तुम्ही बंद का केलात? ठीक आहे, आपण
या मुद्द्यावर आहे. माझं मला म्हणणं एकच आहे. बोला, बोला. मला उत्तर द्यायचं आहे. थोडक्यात माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे वेळ नाही. 142 टोल नाके ज्यावेळेस राजसाहेबांनी आंदोलन घेतलं त्यावेळेस बंद केलं, मग ह्याच्या अगोदर का चालू होतं? यांच्या बगल बच्चांना पाणी घालण्यासाठी चालू होत्या, मग का बंद केल्या? तुम्ही- 142 टोल नाके का बंद केले? थोडे- जे मनुष्य ठीक आहे, ठीक आहे, उत्तर घ्या. मी तुमच्याकडे येतो. माझी वेळ एका ब्रेक चालू आहे. मी एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर ही चर्चा अशीच चालू राहील. तुम्ही बघत राहा BR न्यूज. ब्रेक नंतर राजकीय दंगलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत सोलापुरातल्या प्रश्नांवरती. खरंच सोलापूरचा विकास झालाय का झाला नाहीये यावरती आपण मतं घेऊयात. सोलापूरचा विकास झालाय? शोलापुर का विकास हुआ नहीं हुआ ये कांग्रेस को बहुत अच्छी तरह मालूम है, कांग्रेस और राष्ट्रवादी को। अगर शोलापुर का विकास होता तो यहाँ के नौजवान लड़के पूना को अपने रोजगार के लिए नहीं जाते थे। अगर हकीकत में रोजगार विकास होता तो शोलापुर में कारखाने रहते थे, इंडस्ट्रीज एरिया रहता था। आज पिछले इलेक्शन में राष्ट्रवादी कांग्रेस जोरों शोर में इलेक्शन लड़ी थी, वो टाइम पर माननीय अजीत दादा पवार का स्टेटमेंट था कि शोलापुर से लोग रोजगार के लिए पूना को आते, हम सत्ते में आएंगे तो पूना को आने की जरूरत नहीं, हम शोलापुर में डेवलपमेंट करेंगे। तो कहाँ गया तुम्हारा डेवलपमेंट? आज शोलापुर के अंदर डेवलपमेंट होता तो हदवाड़ के अंदर लोग आप पिछले साल देखिए पानी के लिए कितना तकलीफ उठाए, टैंकर को आने के लिए 8-8 दिन लगते थे। काँग्रेस राष्ट्रवादी तर म्हणते माननीय सुशील कुमार शिंदेनी त्यांच्या पाईपलाईन आणली त्यामुळे सोलापूरकरांना पाणी मिळत आहे. अरे मैं क्या बोलता है, पाइपलाइन सुशील कुमार शिंदे अगर लाते तो ये नौबत अगर पाइपलाइन लाए। अब तुम क्या कर रहे मालूम है क्या? खड्डा खोदे बाद है ना, पानी अंदर पेड़ डाले बाद है ना, उसको पानी पिलाना पड़ता। खड्डा खोद को बोल रहे कि हम खड्डा खोदे। अरे वो खड्डा खोद को अंदर पौधा डालना पड़ता, फिर जब पानी फिर उसका फल मिलता। सुशील कुमार शिंदे ने सिर्फ अपने परिवार का विकास किया, आम जनता का विकास नहीं किया। अपने बेटी का विकास किया, अपने बेटी को आमदार बनाया। अगर जनता का विकास करते थे, जनता का विकास ये करते तो यह डेवलपमेंट होता, इंडस्ट्री रहती, स्मार्ट सिटी बनाने की जरूरत नहीं होती थी। शोलापुर ऑलरेडी स्मार्ट होती, स्वच्छ शोलापुर रहता। स्वच्छ सोलापूर आता खरं वाटतं एमआयएमचं म्हणणं तुम्हाला? सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी जबाबदार आहे सोलापूरच्या दुर्दशेस का खरंच विकास झाला मनसेला वाटतं? सोलापूर शहराचा विकासाचा अजेंडा घेऊन मिरवणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस गेले 50 वर्षापासून नुसता आश्वासनाचं खैरात केल्याशिवाय याच्या पलीकडे काही कामं केलेलं नाही। स्मार्ट सिटीसाठी 1800 कोटी रुपये आले होते, तर 50 वर्ष सत्तेत असून केंद्रात आणि महानगरपालिकेत सत्ता असून मुख्यमंत्र्यांनी 1800 कोटी रुपये घेऊन गेले म्हणून। अहो तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे, 50 वर्ष तुम्ही सत्तेवर असून तुम्ही निधी त्यांना परत घेऊन जाण्याबरोबर तुम्ही थांबलात कसे काय? माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे एवढे दिग्गज नेते जे सोलापूरचे स्वाभिमान मानून घेणारे, मग 1800 कोटी रुपये मुख्यमंत्री घेऊन जाण्यापर्यंत तुम्ही का थांबलात? याचं मला उत्तर मिळावं। त्यांचं म्हणणं असं आहे की 1800 कोटी मुख्यमंत्र्यांनी घेऊन गेले। हा प्रश्न असा आहे की विकासाचा मुद्दा पुढे करून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये वेढात काढण्याचं काम केलेलं आहे। सोलापूरमध्ये महानगरपालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे जर सरकार असलं, सत्ता जरी असली, मला सांगा सुशील कुमार शिंदेचं नाव या ठिकाणी तुम्ही घेताय। सोलापूर शहराच्या स्थापनेपासून सुशील कुमार शिंदे साहेबांनी या शहराला काय कमी केलं? उजनीची पाईपलाईन आणली, एनटीपीसी आणली, एनटीपीसी आणली, मिल बंद पाडले, कर्फ्यू लावले, रात्री मशीन पळवले, असे आमचे शिंदे साहेब, आमचे असे शिंदे साहेब विष्णुगिरीची मिल बंद पाडले, त्याच्या मशीन आम्ही रात्री पळवले। काय विकास केला? टेक्सटाईल सगळी इंडस्ट्री बंद पडली, तुम्ही काय दिलं? आज सोलापूर शहराचे हजारो कामगार बेकार झाले आहेत। काय सांगता तुम्ही? याला काँग्रेस जबाबदार आहे, सुशील कुमार शिंदे साहेब जबाबदार आहेत। सुशील कुमार शिंदे तुमच्या काळामध्ये नरसिंगगिरीची मिल बंद पडली, त्यावेळी दंड पेटली, त्यावेळी
एनटीपीसी का जो बोल रहे राष्ट्रवादी वाले, चलो ठीक है, एनटीपीसी का रिकॉर्ड है 4 स्टेट कैंसिल करे, उसको 4 स्टेट कैंसिल करे, बाद महाराष्ट्र लिया, कहीं को वो धोखा था। अगर वो चालू ना तो तकलीफ होगी लोगों को। एनटीपीसी काय संबंध आहे सोलापूरला? 10 जिल्हे त्याला पसंत केली नाही, कुठलं त्याला एनटीपीसीला जागा न मिळता तर शिंदे साहेबांची तिजोरी भरण्यासाठी सोलापूरमध्ये एनटीपीसी आलेले आहे. राज्यपाल पदावर युवकांच्या हाताला काम मिळणं म्हणजे धोका आहे. युवकांच्या हाताला काम देणं म्हणजे धोका आहे. सत्तेपासून लांब राहिलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना पोचण्यासाठी पैसा आणून कुटायचा, त्यासाठी एनटीपीसी उभा केली. पाणी मिळत अहो, नाही. NTPC ला पैसे देते का सरकारला? एनटीपीसी का काँग्रेसला पैसे देते? हो पुरवते पैसे 100%. देते. दाखवा, सिद्ध करा तुम्ही. अहो, कोण? एनटीपीसी काँग्रेसला पैसे देते, पुरावा सिद्ध करा. खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे. दाखवायचे पण दाखवा संभाजी तुम्ही. ब्रिगेडला काय म्हणायचं? सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर काय बोलाल तुम्ही? सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी एनटीपीसी आलं म्हणजे सोलापूरचा विकास झाला याच्याशी काडी मात्र काय संबंध आहे? प्रत्येक ठिकाणी नाकारलेला प्रकल्प हा सोलापूर शहरामध्ये आलेला आहे. सोलापूर शहरामधील किती युवक या ठिकाणी एनटीपीसी मध्ये कामाला आहेत आपण त्या ठिकाणी पाहूयात. बरेच कितीतरी या ठिकाणी मध्येच आपण बघितलं की वरची चिमणी पडून त्या ठिकाणी कितीतरी एनटीपीसी आली, सुधारणा झाली. कितीतरी मृत्यूमुखी पडले, त्याकडे कुणी लक्ष द्यायला सुद्धा तयार नाही. उलट ही वातावरणामध्ये बिघड झालेलं आहे. त्यांच्या मुलं बाळा रस्त्यावर भीक मागतायत. सोलापूरच्या दूध मिल का बंद सूत मिल पडली? या काँग्रेस नर्सिंग केंद्र राष्ट्रवादीने का बंद पडली? याला संगणमताने कारणीभूत विकून कोण? खाल्लं. याला कारणीभूत कोण? व्यापार तुमचा तुम्ही चालू करा ना. सहकारी त्यामुळे मंत्री सहकारी आणि मंत्री आमच्या म्हणून एवढ्या आहे. त्यामुळं आमच्या ताब्यात आहे. आम्ही सरकार काय कामगार म्हणतो? वर्ग अहो, सरकार गरीब कामगार कामगार देशोधडीला लागलेला आहे. करा ना, आम्ही बंद पडले, तुम्ही चालू करा. अहो, त्यासाठी असं आमचे तुमचं म्हणणं आहे, तुम्ही चालू करा ना. पालकमंत्री ज्या जागेवर घरं चालायची, रोजीरोटी चालायची, अशी नील मंजूर झालेली सरकार आहे. मंत्री तुमचा. टेक्स्टाईलची एरिया पूर्ण संपूर्ण सरकार संपूर्ण मंत्री मिळते. तुमचा चालू करा आता ना. काँग्रेस राष्ट्रवादीला ते कधीच दिसणार नाही. सोलापूरच्या जनतेला दिसत आहे ते. सोलापूरच्या जनतेला सगळं दिसत आहे. आमचे पालकमंत्री टेक्सटाईल हब चालू करा ना इथं तुम्ही. मंजूर करून आणलेले आहेत, गारमेंट पार्क मंजूर करून आणलेले आहेत. ते तुम्हाला काय दिसतंय? तुम्ही आंधळे झालेले आहात. तुम्हाला भ्रष्टाचार दिसतो. भ्रष्टाचार शिवाय काँग्रेस राष्ट्रवादीला काही दिसत नाही. अंधळे कोण लक्षणं झाले? तुम्ही आता महात्मा गांधीचं तत्व ऐकते. बुरा मत बोलो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो, अशी अवस्था आणून ठेवली आहे. काय तुम्ही डोळ्याला पक्षाने विकासाबद्दल बोलू नये. या विकासामधलं मोह सुद्धा कळत नाहीये. नौटंकी शिवाय पलीकडे नाही. हम वो तोड्या करेंगे, करणाऱ्या- हम ये करेंगे. करणाऱ्या भाई पक्षाने- बहनों, ओ बहनों, हमारे बहन गए उधर, कुठे गेले? तोड्या आमच्या करणाऱ्या आई बहिणीवर पक्षाने- अत्याचार होते. कुठे गेला हो तुमचं पक्षाने सरकार? विकासाबद्दल बोलू हा? नये. कुठे त्याला गेला? विकासातलं काही माहित नाही. हा? कुठे गेला? झिरोवर आलेले आहे. आमच्या आई बहिणीवर अन्याय होतो ना तुमचा सरकार मनसेला होता. मनसेला कामं माहित नाहीत म्हणून झिरोवर आले म्हणतात. तोड्या केल्या म्हणून जो शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला राज ठाकरे म्हणतात. जो शून्यातून विश्व निर्माण अहो, करतो तुम्ही- त्याला राज ठाकरे म्हणतात. या कोणती महाराष्ट्रात जो शून्यातून एक निर्माण करते तिला राज ठाकरे म्हणतात. 13 से 1 पर आते उसको क्या बोलते? 13तून 1 नाही, 13 मधून 1 आली, पण एकटाच राज ठाकरेच्या बरोबर आहे त्या विधानसभेमध्ये. कुठे दिसत एकटे आहेत. बघू ना, बघू आता 21 फेब्रुवारीला कळेल ना जनता कुणाला निवडल, जनता काय करल हे 21 तारखेला कळेल ना तुम्हाला. मनसे रेल्वे इंजिन हा महानगरपालिकेत घुसतोय का नाही ते कळेल. जनता ठरवेल. सोलापूरची जनता ठरवेल. सोलापूरची जनता ठरवेल. तुम्ही काय केले काय नाही. लास्ट वेळी विधानसभा के इलेक्शन के अंदर थोड़ी देर स्टार्ट में साहब मुद्दा बोले कि फारूक साहब गलत अफवाह उठाकर विधानसभा इलेक्शन में कि राज ठाकरे साहब आ रहे हैं वहाँ पर प्रचार के लिए बोलकर उठाकर ऐसा करे बोलकर उनको पार्टियां गाले. हकीकत मुद्दा वो नहीं है. फारूक साहब जी ला रहे थे, पूरी तैयारी कर रहे थे, लेकिन राज ठाकरे साहब के इन वक्त पर सेटिंग हुई. ये साहब बीजेपी वाले सही हो रहे. अगर वो सेटिंग नहीं होती तो ये आते थे साहब. राज ठाकरे अगर सेटिंग करते थे, राज ठाकरे अगर सेटिंग करते थे तो महाराष्ट्र का नेतृत्व नहीं करते थे. क्या बोले? राज ठाकरे अगर सेटिंग करते थे तो महाराष्ट्र नेतृत्व नहीं करते थे. गेले 25 वर्षाच्या कहाँ है राज ठाकरे? एक दिख रहे नहीं. पूरी बात सुनो, दिख रहे नाही राज पूरी ठाकरे. बात सुनो, पूरी बात सुनो. राज ठाकरे दिसत नाहीत असं दिसत म्हणतात. नाही, सध्या पण दिसत नाही. हा? सध्या पण दिसत राज नाही. ठाकरे अमोशा पौर्णिमेसारखा हात करणारा राज ठाकरे नाही. राज ठाकरेला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावं मध्ये राज लागतंय. ठाकरे विकासाचे साहेबांच्या काम विरोधात करण्यासाठी नाहीये. अपॉइंटमेंट पण घ्यावं तुमचं लागतंय. विकास कार्य कुठे गेला? सत्ताधारी पक्षाला 25 वर्ष
चिन्ह मिळवायला 25 वर्ष गेले. मला सांगा, अवघ्या विकासासाठी 5 नेत्याचं वर्षात appointment चिन्ह घ्यावं लागतं का? ताब्यात नेता हा घेतलंय. जनतेसाठी सर्व वेळ उपस्थित राहायला पाहिजे. जनतेला Appointment घ्यावं भेटा. लागते का नेत्याला? नेत्याला अपॉइंटमेंट घ्यावं आमच्या लागते का? नेत्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावं लागते, म्हणूनच जनतेला यांची जागा विकासासाठी टाकून अपॉइंटमेंट दिली. घ्यावं लागते का नेत्याला? आमच्या मुख्यमंत्र्याला भेटायला कधी कोण अपॉइंटमेंट घेत नाही. राज ठाकरे साहेबांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावं हो, लागते. तुमचा बघा, मुख्यमंत्री तुमचा कॅबिन मुख्यमंत्री विधानसभेच्या कॅबिन मध्ये भेटत नाही साधं, आणि जनतेमध्ये काय येते? जनतेमध्ये येऊन उत्तर द्यामुळं या महाराष्ट्राचा काय विकास केलाय? अहो, महाराष्ट्र सोलापूरचा सोडा, तुम्ही सोलापूरचे पदाधिकारी आहे, तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुमच्याच लाडक्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूरसाठी काय केलंय? सगळं विदर्भ आणि मराठवाड्याला काय नेलाय, केलंय? पाणी सुद्धा उजनीचं मराठवाड्याला नेलंय. सोलापूरसाठी पालकमंत्री विकासासाठी फार पुढे गेले तो, तुम्हाला अजून माहित नाही. सोलापूरचे 2 उड्डाण पूल, मुंबईत जाऊन सोलापूरचे बसले 2 उड्डाण पूल जाऊन बसले. आता एका महिन्याच्या कालावधीत त्याचं त्यांना- भूमिपूजन होणार आहे. पुढे गेलं. त्यांना मागे घेऊन या. भूमिपूजन होणार आहे. अहो, इथं सोलापूरमध्ये 2 उड्डाणपुलाची भूमिपूजन झालं, अजून काय सुरुवात झाली झालं नाही. त्याला मंजुरी मिळाली. त्याचा plan चालू आहे. 2 उड्डाणपुलं तोड्या उद्घाटन झाली, करणाऱ्याला त्याचं काय झालं? तोड्या करणाऱ्याला विकास कसा कळणार मला सांगा. तोड्या तोड्या करणाऱ्या करणाऱ्या विकास कसा पक्षाला करणार? विकास कुठं कळतो? तुम्ही आता माझ्या संघ बी तोडी करणार आहात. तुम्ही विकास करत नाही म्हणून मी सांगतो, नाहीतर तोडी करा. आम्ही उद्या सांगू विकास केला भाजपनं, विकास केला भाजपनं. म्हणून महामंडळाचे पैसे त्यांनी लुटतात. तोडी प्लेअरला कसं हा? कळेल? तोडी- कसं कळेल? ज्या पालकमंत्र्यांनी दोन लोकांनी उड्डाणपूल महामंडळ सोलापूरसाठी मंजूर उभारली, केलेलं आहे. ज्या लोकांनी 40 वर्ष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात टोकत होते, आता एवढा मोठा त्यांना भ्रष्टाचार तो करतात. जमला नाहीये. सगळा देश बघतोय उड्डाणपूल त्यांना. मंजूर करणं. भ्रष्टाचार हा? किती करतात, आणि म्हणजे इतकं- हे इतकं एक करोडो तोडीच रुपये आहे. कुठल्या तिजोरीत गेले? नाही, हा? विकास विकास केला कुठे तुम्ही? कुठे विकास केलाय? एक मिनिट, खूप महत्वाचा मुद्दा आहे. 2 मिनिट तुमच्या एमआयएम कडे येतो मी, एमआयएम कडे येतो. आता मुद्दा खूप गाजतोय. आजचीच ब्रेकिंग न्यूज होती, बाळानंदगाव मातोश्रीवर गेले होते. काय वाटतं तुम्हाला या गोष्टीवर? शिवसेनेसोबत युती व्हावी? सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार नंतर शिवसेना बीजेपी को ना 5 साल का ले दिए और अब भी बोलते कि हम युति करते हैं। तुम पार्टी छोड़ कर उद्धव ठाकरे को विरोध कर को आज तुम बोलते तुम्हारा बुरा वक्त है बट कि हम युति करते। क्यों भाई? तुम पहला बताओ तुम कौन सी स्टैंड पर है? एमआईएम पहले से बीजेपी और कांग्रेस का विरोध कर रही है और लास्ट तक करती। अगर हम विरोध में तो विरोध में बैठेंगे, हम सत्य के वास्ते युति नहीं करेंगे। हम कभी बोलेंगे कि हम उद्धव ठाकरे ऐसा वो ऐसे ये ऐसे बोलकर वापस से तुम उनके पास ही जा रहे हैं। अगर तुम्हारे में दम कम है तो अकेले लड़ो एमआईएम के जैसा। दम तो है, खून मगर एक ही का है, दम उसमें है। खून आखिर खून को ललकारता है, खून आखिर खून को ललकारता है। एकता होना जरूरी है। अगर महाराष्ट्र का विकास करना है तो दोनों ठाकरे एक होना जरूरी है। खून का मामला नहीं अगर है, महाराष्ट्र का डेवलपमेंट विकास मामला है, डेवलप का होगा ही होगा, डेवलपमेंट का महाराष्ट्र मामला का है। डेवलप होगा ही होगा। डेवलपमेंट महाराष्ट्र की जनता का होना। तुम खून का मामला क्यों ला रहे? तुम ही करोड़पति बन रहे हो। कौन करोड़पति? करोड़पति मेरे को बोलो, राज ठाकरे नहीं, नहीं, करोड़पति खून का है। मामला है। तुम अगर हैदराबाद में तुम्हारा क्या है? हैदराबाद में क्या हैदराबाद है? में तुम हमारा क्या रईस कर कुछ है, क्या है? खानदानी दो रईस है हम। हम दो गवर्नमेंट के पैसे नहीं अरे होते। खानदानी रईस, हम भी वो भी खानदानी रईस कहाँ से है। लेकर है? हाँ? तुम कहाँ से लेकर है? हैदराबादी नवाब थे हम, तुम कहाँ के नवाब हैदराबाद थे? नवाब नहीं, ये महाराष्ट्र के नवाब सन्माननीय अब भी बने नवाब। सन्माननीय छत्रपति शिवाजी महाराज के वंशज के हैं ये। यह बीजेपी हाँ। के पास भी कुछ नहीं है। चुप है ना, भाषण करते और इतनी शर्म की बात है। पारदर्शिता बोल रहे तुम तो खुद के ऊपर इलेक्शन लड़ते थे पहले से और बीच में चुनकर साथ में लड़ने किती लगे। पैसा आहे याच्यावर निवडणूक लढवायची नाहीये. जनतेला जे हवं आहे ते देण्याची धमक फक्त भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस या लाडक्या मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय. कोणाकडे किती प्रॉपर्टी आहे, कोणाकडे किती पैसा आहे मोजा, तुम्ही मोजा. हा? आम्ही फक्त विकासावर बोलतो. परिवर्तन अटळ आहे. पारदर्शकता, भ्रष्टाचार संपवणं हे भारतीय जनता पार्टीचं विजन आहे. राष्ट्रवादी काय शांत आहे? घड्याळचे काटेच बंद आहेत. बोला. शेल गडप झालंय. असं आहे की भाजपला एमआयएमला आणि मनसेला यांना बांधण्याशिवाय दुसरे मुद्देच राहिलेले नाहीत. मुळात यांची भांडण जनता बघते. एखादा जर माकड खेळ दाखवणारा जर माकड माणूस असेल तो माकड खेळ दाखवतो, जनता गोळा होते आणि माकडाचा खेळ दाखवतो. तसा यांचा प्रकार चालू आहे. लोकांना वेड्यात काढायचं, वेड्यात काढायचं, धंद्यात बंद 25 वर्ष डंबरूवाद होता काय?
25 वर्ष डमरू वाजवत होता का आम्ही तुम्ही? विकास केला. आम्ही गारवड्याचे खेळ विकास करतोय. केला. भ्रष्टाचार तुम्ही विकास 25 वर्ष का डमरू वाजवत तो होता? राग आहे माझ्याकडे. ठीक आहे माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. भाजप बरम शेट्टी साहेब माझ्याकडे वेळ कमी आहे. ठीक आहे माझ्याकडे वेळ कमी आहे. माझ्याकडे शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या सगळ्या पक्षांचा सोलापूरच्या विकासचा अजेंडा काय असणार आहे? संभाजी ब्रिगेड पासून सुरुवात करतोय. संभाजी ब्रिगेडचा अजेंडा काय असेल अगदी थोडक्यात? सोलापूर शहरामध्ये एक स्वच्छ पारदर्शक अतिशय सुंदर सोलापूर हाडीच सोलापूर यासाठी सोलापूर शहरामध्ये संभाजी ब्रिगेडचा अतिशय चांगल्या पद्धतीने भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे सगळे आमचे नगरसेवक या ठिकाणी जिद्दीने अतिशय स्वच्छ पारदर्शक कामकाज करण्यासाठी आज संभाजी ब्रिगेड पक्ष सज्ज आहे या ठिकाणी. पारदर्शकतेचा मुद्दा संभाजी ब्रिगेडने आणलाय. भाजपचा सुद्धा पारदर्शकतेचा मुद्दा आहे. तुम्ही खेचलाय का मुद्दा त्यांचा? मग संभाजी ब्रिगेड हा पक्ष आता नवीन आहे. आम्ही गेले सत्तेत 2-2.5 वर्षापासून सत्तेत आहोत. पारदर्शकता कशी असती हे सरकारच्या माध्यमातून जनतेला दिसलेलं आहे. माध्यमातून पारदर्शक महाराष्ट्राला कळाले. जनतेला तुमचे दिसलेलं आहे. पालकमंत्री घोटाळे होते. चिक्की का आम्ही आणली का? सोलापूरचा पारदर्शकता भ्रष्टाचार बघितली ना. पंकजाताईची चिक्की का आम्ही आणली का? सोलापूर तुमची पारदर्शकता भ्रष्टाचार. महाराष्ट्रानं बघितली. अहो, 70,000 आता करोड बघा. रुपये सिंचन घोटाळ्यात अजित आवाज पवार सिद्ध तुमचे व्हायचं नेते आहे. केलेले आहेत. सिद्ध व्हायचं आहे. 1% सुद्धा चौकशीला समोर दिलं जातं ना. 1% सुद्धा चौकशीला तुम्ही समोर जाणारा नेता सिंचन- आमचा. घरात बसणारा सिंचन- नेता नाही. सिंचन- तुमच्या खडसेला घरी सिंचन पाठवला. योजना तुम्ही बोलवा पूर्ण ना करू परत. शकले नाही. 1% खडसे सुद्धा साहेबांना बोलवा ना काय? 70,000 करोड माझ्याकडे वेळ रुपये. कमी आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. भारतीय जनता पार्टी विकासासाठी काय केलं? विकासचा अजेंडा काय सांगा? माझ्याकडे वेळ कमी आमचा आहे. विकासाचा अजेंडा एकच आहे की सोलापूरला वेळेवर पाणी आणि एक दिवसाने दररोज पाणी पुरवठा करणे. सोलापूरचे शहर हे धूळमुक्त करणे आणि सोलापुरात आरोग्यासाठी म्हणून जे आरोग्याविषयी जे कॉर्पोरेशनचे दवाखाने आहेत, कॉर्पोरेशनच्या ज्या शाळा आहेत त्या पूर्ववत करणे, सुरू करणे आणि बाग बगीचे प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक एरियात लहान मुलांना खेळण्यासाठी, वयोवृद्ध लोकांना फिरण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलापूर शहरातील महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सोलापूरचं हे काम करेल. भारतीय जनता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांचा अजेंडा असा असणार आहे. आरोग्याच्या मुद्द्याला त्यांनी प्राधान्य दिले, स्वच्छ सोलापूरसाठी प्राधान्य दिले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रदूषणमुक्त सोलापूरचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर असणार आहे. मी राष्ट्रवादीकडे येणार आहे, मात्र सुरुवातीला एमआयएम कडे. एमआयएमचा काय असणार आहे अजेंडा सोलापूरच्या विकासाबाबतीत? एमआईएम का एजेंडा जो है हैदराबाद और औरंगाबाद की धरती पर रहने वाला है. हैदराबाद के अंदर म्हणजे तुमचं पण यांच्यासारखंच आहे, पिंपरी चिंचवड पुणे. नहीं 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 हम जो है ना गुजरात के ऊपर ही इलेक्शन नहीं जीते ले, डेवलपमेंट पर जीते ले. और गुजरात के अंदर ही इलेक्शन के बाद क्या हालत हुई है पूरे देश को पता है, मेरे को बोलने की जरूरत नहीं है. डेवलपमेंट ऐसा है, 6 महीने पहले एक सर्वे आया था टाइम्स ऑफ इंडिया का कि सबसे बेटर सिटी हिंदुस्तान में रहने के लिए कौन सी है, तो 1 नंबर हैदराबाद का आया था. क्योंकि वैसा पारदर्शिता कारोबार हुआ कि एमआईएम की टीम ने की थी, वैसा ही काम हम सोलापुर में करने वाले. हैदराबाद औरंगाबाद में एक ऐसी हमने स्कीम लाई जो वाटर के जो प्रोजेक्ट है, तो हर गली में हमने प्रोजेक्ट बनाए. स्वच्छ पाण्यासाठी 1 रुपया डालने के बाद 15 लीटर पानी आता. तो वैसा काम हम सोलापुर में भी महानगर पालिका में सत्ते में आने के बाद करेंगे. पारदर्शकतेचा मुद्दा एमआयएम कडूनही सांगण्यात आलाय. मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला, 1 रुपयामध्ये स्वच्छ 15 लिटर पाणी देण्याचा एमआयएमचा प्रयत्न असणार आहे. आपण मनसेकडे जाऊयात. मनसेचा अजेंडा काय असेल? सोलापूर महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला मी एवढं सांगू इच्छितो, सोलापूरच्या जनतेला एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सोलापूर शहरासाठी स्वच्छ कारभार करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सोलापूर जनतेला एक महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा असा सोलापूर पाहिल्यानंतर असा हेवा असा वाटावा, असा सोलापूर शहर घडवायचं आहे, या असा राजसाहेबांचं स्वप्न आहे. सुंदर सोलापूर, स्वच्छ सोलापूर, आरोग्य, पाणी वेळेवर आणि सगळ्यात महत्त्वाचा इंडस्ट्री एरियामधील कामगार वर्गांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि झोपडपट्टीमध्ये ज्यांना घरं नाही आहेत त्यांना घरं बांधून देणे महानगरपालिकेच्या माध्यमातून. असं अनेक विकास कामाचं आमची जर सत्ता आली एक हाती तर 100% सोलापूरचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सोलापूरचा हेवा वाटावा असं सुंदर शहर बनवण्याचा मनसेचा अजेंडा असणार आहे. शेवटी जातोय मी सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादीकडे. राष्ट्रवादीचा काय असणार आहे अजेंडा? काँग्रेस आणि राष्ट्रवादीची यंदा आघाडी होईल अशी वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे. माननीय अजितदादा पवारांनी सोलापूर जिल्ह्याचं प्रभारी पद घेतलेलं आहे.
महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवडचा विकास काय आहे हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. पिंपरी चिंचवड हे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं शहर आहे. तिथं पिंपरी चिंचवडमधली काय डेव्हलपमेंट झाली, काय विकास झाला, तिथं युवकांना किती प्रमाणात रोजगार मिळाला. आजकालची पिढी ही भूलथापाला बळी न पडणारी पिढी आहे. त्यांच्या हाताला तुम्ही काम काय देताय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काय आणि काम मिळालं सोलापूरकरांना आता? सोलापूरमध्ये हाच मुद्दा आहे की पिंपरी चिंचवडमध्ये जो विकास राष्ट्रवादीने काय केला, केलं की तुम्हाला पुन्हा एकदा सोलापूरकरांनी सत्ता हाती द्यावी? सोलापूरकरांसमोर एकदा राष्ट्रवादी काँग्रेस जर सोलापूर महानगरपालिकेमध्ये आघाडीमध्ये असताना महापौर हा काँग्रेसचा होता, बरोबर. हे ध्यानात घ्या. आणि काँग्रेसचा महापौर असतो, राष्ट्रवादीचे होते. उपमहापौर हे राष्ट्रवादीचे होते. तरी उपमहापौर पद असू द्या, बाकीची पदं ती वाटून होती वर्ष ती दोन जरी आमच्याकडे पदं असली तरी ह्या पद जी मिळाली त्या पदाला न्याय देण्याचं काम आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे निश्चितपणानं. उपमहापौर असतील, आमचे दिलीप भाऊ कोल्हेंचं काम घ्या की ते सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर होते. त्यांच्या चाळीमध्ये त्यांचा जाऊन विकास बघा. त्यांनी तिथल्या हजारो महिलांना काम दिलेलं आहे. विकास म्हणजे नेमकं काय असतो? विकास म्हणजे जाती जातीमध्ये अंतर लावून घरं जाळण्याचा विकास असतो. घरातल्या चुली पेटवण्याचं काम दिलीप कोल्हेसारखं आमचा राष्ट्रवादीचा नगरसेवक करत असेल तर त्याला विकास म्हणणार नाही तुम्ही? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नेहमी विकासाला आणि एखाद्या रोजगाराला न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत घेतलेली आहे. उगा कुठेतरी भूलथापा मारून जाती जातीमध्ये अंतर पाडून लोकांना शिव्या देऊन किंवा सत्ताधाऱ्यांना शिव्या देऊन घरं भरण्याचा उद्योग राष्ट्रवादी काँग्रेसनं आजपर्यंत कधी केलेला नाही आहे. सोलापूर शहरामध्ये उपमहापौरपद हे आमच्याकडे होतं, स्थायी समितीपद आमच्याकडे होतं. या पदाच्या माध्यमातून शहराच्या नागरिकांना विकास देण्याचं काम, विकास करण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आणि यापुढचा अजेंडा काय असणार? अजेंडा हाच आहे की अजितदादांनी सोलापूर शहराचं प्रभारी पद घेतलेलं आहे. पिंपरी चिंचवडचा विकास ज्या पद्धतीने अजितदादांनी केलेला, अजितदादांनी स्वतः सांगितलं अजितदादांनी. मी बोललो, क्यों नाही करे म्हणते? तुम्ही बोलताना मी बोललो नाही, तुम्ही बोलताना मी बोललो नाही. आता मला बोलू द्या. MIM जी, मी जर बोललो, भ्रष्टाचार सुरू झाला. तुम्ही बोलताना मी काय शांत म्हणते? बसलो. भाजप काय म्हणते? प्रभारी पद घेतले अजितदादांनी तर मग सोलापुरातही भ्रष्टाचार सुरू झालाच. बरोबर आहे आता ना, बरोबर आहे सुरू ना. झाला. अहो सत्य भ्रष्टाचार तुम्ही आहे, पहिल्यापासून होता. सत्य तुम्ही हे आहे. तुम्ही काय आम्ही केलं? जरा सत्य split तुम्ही आहे, करू. सत्यामध्ये तुम्ही आहे, आम्ही नाही सोलापूरच्या सत्तेमध्ये. महानगरपालिकेत सत्तेमध्ये सत्तेत तुम्ही आम्ही आहे. नाही. हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय आठवण दिवे नाही. लावले तुम्ही? सत्तेत आहे, तुम्ही- तुम्हाला आठवण नाही. तुमचा सोलापूर अहो, सत्तेमध्ये तुम्ही आहे. आम्हाला सत्तेत आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही आहे. बघा. तुमच्या फडणवीस साहेबांनी काय केलं? ठीक आहे, ठीक मी आहे. आता- अजेंडा सांगा, अजेंडा अजेंडा असं ना, अजेंडा नाही, पहिला यांचं उत्तर देऊ द्या. परवा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची सभा घेतली, त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये भाजपा गुंडांचा पक्ष आहे. काय सांगितलं? सोलापुरात पण गुंड आहेत. भाजपा गुंडांचा पक्ष आहे. अहो तुमचा बारामतीकडे सगळ्यात मोठे गुंड आहेत. उद्धव ठाकरेंना विचारा ना ते गुंड कोण आहेत ते. तुमच्या फडणवीस साहेब. आम्ही काय विचारू? अहो यांना माहिती नाही. आम्ही कुठल्या नेत्याला आम्ही कोण आहे हे विचारायचं नाही. बारामतीचं- जनता ठरवेल 21 फेब्रुवारीला. बारामतीचं 21 महत्त्व काय आहे? फेब्रुवारीला कोण पाणी पिणार आहे हे बारामतीचं ठरेल. महत्व काय आहे? बारामतीचं महत्व काय आहे? उजनीचं पाणी पितंय, आता बारामतीचं आम्ही महत्व पाजू. काय आहे? उजनीचं पाणी पितंय. बारामतीचं आता महत्व काय आहे? देवेंद्र फडणवीस हे पाणी मोदी साहेबांना पाजतील तुम्हाला कळालंय. सगळ्यांना. बारामतीचं महत्व देवेंद्र मोदी साहेबांना फडणवीस कळालंय. बहुतेक आणि यांना भारतीय कळालं जनता नसेल पार्टी. अजून. बारामतीचं तुम्हाला महत्व पाणी मोदी पाजतील. साहेबांना कळालं म्हणून ते बारामतीमध्ये कळालं आले. नाही. तुम्हाला अजून कळालं नाही बारामतीचं महत्व, त्यामुळे तुम्ही असं उडवडताय. त्यामुळे तुमच्या बोलण्यात काय तथ्य नाहीये. आमचा अजेंडा असा आहे, आमचा अजेंडा असा आहे, आमचा अजेंडा असा आहे. तसे घाण शब्द वापरत नाही. आमचा अजेंडा असा आहे. पाणी नाही म्हणताना ते तुम्ही मुतू का म्हणून असे मोदी शब्द साहेब आले. मोदी साहेब आम्ही वापरत नाही. म्हणून मोदी साहेब आले आमच्याकडे बारामतीमध्ये. संस्कार आहेत. बारामती आमच्याकडे संस्कार आहे, संस्कार. काय संस्कार आहे? म्हणून मोदी साहेब म्हणतात बारामतीमध्ये येऊन म्हणतात काय पवार म्हणतात? साहेबाचं बोट धरून मी आलो. पवार साहेबाचं ठीक आहे, बोट माझ्याकडे वेळ कमी आहे. वयाने मोठे आहेत म्हणून आम्ही तुमचा आदर करतो. ठीक आहे, ठीक आहे. माझ्याकडे वेळ संपले. फक्त अजेंडा माझा अगदी थोडक्यात. सोलापूरचा विकास हा पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर करायचा असा अजितदादांचा अजेंडा आहे. अजितदादांनी असं ठरवलं की सोलापूरची महानगरपालिका जर पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये दिली तर निश्चितपणानं सोलापूरला पिंपरी चिंचवड केल्याशिवाय जाणार. सत्ता दिली अहो, की तुम्ही विजयी काय जाणार. केलं नाशिकचं? 100% तुम्ही नाशिकचं विजयी काय केलं? जाणार. नाशिकला तुम्ही येऊन बघा ना नाशिकचं काय केलं नाशिकमध्ये. काय बघायला काय राहिलं नाही? नाशिकमध्ये नाशिकचं बघा काय केलं तुम्ही? 50 वर्ष म्हणून तुमच्या तर हातात तुमचं सत्ता आहे. काम नाशिकमध्ये आता काय माझ्याकडे केलं? वेळ कमी आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे. नाशिकमध्ये काय केलं? थोडक्यात अजेंडा. सोलापूरचा विकास हा पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर करू आणि सोलापूरच्या नागरिकांना सुख सुविधा देण्याची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची राहील. हाच अजेंडा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. ठीक आहे. सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देऊ असं राष्ट्रवादीचं पुन्हा एकदा म्हणणं आहे. मात्र ही सगळी चर्चा आपण ऐकली असताना प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी पारदर्शक कारभाराचा मुद्दा समोर आणलाय. त्यामुळं येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं सोलापुरात पारदर्शक कारभार घडेल अशी अपेक्षा करूयात आणि आजच्या भागात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात राजकीय दंगलमध्ये. तोपर्यंत तुम्ही बघत राहा BR न्यूज चॅनल. चला बदल घडूया. नमस्कार.